सर्व तुझे राज्य ही तुझे सर्वश्रेष्ठ उन्नत आहे धर्ममान तुझपासून प्राप्त होतो सर्वांवर प्रभुत्व चालतं सामर्थ्य व पराक्रम हे तुझ्याच हाती आहे लोकांस थोर करणे सर्वात सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे आता हे आमच्या देवा आम्ही तुझ्या भार मानतो तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो आज तुझ्या वचनातून माझ्याशी बोल सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार आमेन परमेश्वर पिता तुझा सामर्थ्य या ठिकाणी आहे प्रभुदेवा आणि जशा प्रकारे तू बोलला तशा प्रकारे प्रभुदेवा तू कार्य करणारा परमेश्वर आहेस प्रभुदेवा तुझी वचन प्रभुदेवा व्यर्थ जात नाही प्रभुदेवा तुझं वचन सांगतं माझं वचन हे दगडाला फोडणाऱ्या हातोड्यासारखं आहे आणि प्रभुदेवा ते कार्य केल्याशिवाय कधीही विफल होऊन परत येत नाही येशूच्या नावात प्रभुदेवा आज ते वचन आमच्या अंतःकरणाचा दावा घेऊन येते आणि प्रभुदेवा ज्या गोष्टी तुला अपेक्षित आहे येशूच्या नावात या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये घडताना आम्हाला पाहायला येऊ देत प्रभुदेवा त्यांचं जीवन आम्ही तुझ्या हातात देतो तुझ्या सामर्थ्याने भर गौरवाने भर तुझा आशीर्वाद आणि आनंद शांती जे तू त्यांना आज देऊ करणार आहेस येशूच्या नावात जे राखून ठेवलेलं आहे आज ते त्यांना प्राप्त होऊ दे प्रभू आणि ते रिकामं जाणार नाही प्रभूजी तुझ्या महान गौरवानं सामर्थ्यानं भरून जाते प्रभू असं प्रत्येकाचा दावा मी तुझ्या पवित्र हातात देतो प्रभुदेवा आम्ही सगळेजण तुझ्या वचनासाठी आमच्या हृदयाची तयारी करतो प्रभुदेवा सर्व गौरव सन्मान तुला देऊ येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे आमेन बसूया आपण सगळेजण Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. ज्यावेळेस पण तुम्ही याल या ठिकाणी चर्चमध्ये त्यावेळेस आणि जेव्हा वचन ऐकायला तुम्ही तयार व्हा आणि मीच नाहीये तर जेव्हा पण देवाच्या सेवा करून तुम्ही वचन ऐका आप जब भी कहीं से आते हैं वचन सुनने के लिए आते हैं सिर्फ मैं नहीं और भी कोई अगर यहाँ पे वचनों का प्रचार कर रहे हैं उस समय त्यावेळेस हा नेहमी तुमचा प्रयत्न असला पाहिजे उस समय आपका हमेशा ये प्रयत्न होना चाहिए तुम्ही त्याच्यासोबत आत्मेने कनेक्ट झाले आप उनके साथ आत्मा के साथ एकजुट होना जरूरी है तुमचे विचार काही असू द्या आपके विचार कुछ भी हो सकते हैं कितीही तुम्हाला असं वाटू दे की देवाचा जो समोरचा माणूस आहे तो योग्य सांगतो की नाही सांगतो आपको ऐसे कुछ भी लगे कि जो परमेश्वर के दास है वो सच सही बता रहे हैं या नहीं बता रहे पण तुम्हाला त्याच्यासोबत आत्मेने एक व्हायला आप शिकलं पाहिजे आपको उनको आत्मा के साथ एक होना सीखना जरूरी है आताच एक नवीन अशा प्रकारच्या गोष्टी आहेत इन दिनों में कुछ ऐसी नई बातें हैं की लोकल पास्टरला सपोर्ट करणारे माणसं खूप कमी आहेत जो हमारे कलीसिया के पास वाले जहाँ पे हम रहते हैं उनको सपोर्ट करने वाले आजकल लोग बहुत कम हो गए यूट्यूबवर मी बरेचसे पोस्ट टाकत असतो तुम्हाला माहिती आहे यूट्यूब पर मैं कुछ पोस्ट आते हैं तो आप जानते हैं आणि त्या कम्युनिटीमध्ये टाकतो तुम्ही वाचताय कधी मैं कम्युनिटी में भी डालता हूं कि आप उसे पढ़ते हैं एका माणसाने मला फोन केला एक व्यक्ति ने मुझे फोन किया आणि ते म्हणाले तुम्हाला हे सगळे जे तुम्ही टाकले कुठून कॉपी केले उन्होंने पूछा कि सब जो आप डालते हैं आपने कहीं से कहां से कॉपी किया पण मला तुम्हाला सांगतो मी कॉपी नाही करत आहे मुझे आपसे बताना चाहता हूं कि मैं कॉपी नहीं कर रहा हूं मी एक पुस्तक लिहिलं आहे मैंने एक किताब लिखी है त्याचं नाव आहे प्रभावी जीवन उसका नाम है प्रभावी जीवन अजून एक दुसरं पुस्तक आहे मी अर्ध लिहिले ते अजून पूर्ण करायचं और एक किताब है जो आधी हो चुकी है तो पूरी करूंगा मंडळीचं रहस्य जो कलीसिया में जो है उनका रहस्य है ह्या काही पुस्तकाचा भाग मी त्या पोस्ट मध्ये नेहमी टाकत असतो उन किताबों का जो कुछ भाग है उसमें हमेशा पोस्ट में डालता रहता हूँ पण बऱ्याच लोकांना हा विश्वासच बसत नाही लेकिन बहुत सारे लोग इसके ऊपर विश्वास ही नहीं करते की माझा पास्टर हे करू शकतो कि मेरे पास हम ये कर सकते हैं येणाऱ्या दिवसात मी ते पुस्तक छापल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आने वाले दिनों में जब हम कर सकते हैं इसे आप समझ हालेलुया आपलं लोकल पास्टर अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतो याच्यावर बऱ्याच स्थानिक मंडळांचा विश्वासच नाही जो हमारे लोकल पासवान ऐसे कर सकते हैं हमारे कलीसिया उनके ऊपर विश्वास नहीं करते ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला गाण्याची रेकॉर्डिंग करायचो ना आपल्या यूट्यूबवरच्या गाण्याची जैसे शुरुआत में हम लोग यूट्यूब पे जो हम गाने करते उसके हम लोग जो प्रैक्टिस करते थे आम्ही सुरुवातीला मग ते शूटिंग करायला आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो शूटिंग करने के लिए हम जगह हम गए मग प्रतिभा त्या ठिकाणी ते गाणं मग गायची वहाँ पर बहन प्रतिमा वहाँ गाने भी गाती थी आता मी तिचा पती आहे मैं उनका पति हूँ तर ती जी ऍक्टिंग करायची ना म्हणजे ऍक्च्युली ते गाणं गात होती ऍक्टिंग नव्हती करत वो एक्टिंग लगते बराबर एक्टिंग सही में गाती भी थी वहाँ पे
पण काही वेळेसाठी मला तिच्यावर विश्वास नाही बसला की ही प्रतिमाच आहे. कुछ समय के लिए मुझे भी विश्वास नहीं है कि ये प्रतिमा सच में है वहाँ पे। नंतर आम्ही ते एडिट केलं, गाणं तयार केलं, ते गाण्याच्या फॉर्म मध्ये आलं, युट्यूबवर अपलोड केलं. उसके बाद हमने उसे एडिट किया, उस फॉर्म में लेकर यूट्यूब पे हमने उसे अपलोड भी किया। आपण ज्याच्यासोबत नेहमी राहत असतो ना, जिनके साथ हम हमेशा रहते हैं, तर त्या व्यक्तीकडून आपण अशा मोठ्या गोष्टीची खूप अपेक्षा करत नाही. उनसे बहुत बड़े बातों की अपेक्षा नहीं करते। आपल्याला असं वाटतं लोकल आहे, काय नाही, एवढं काय नाही टेन्शन. हमें लगता है ठीक है वो लोकल है, कुछ जरूरत नहीं है। ती आपली मन आहे ना, ती मन नाही म्हणत आहे मी. एक बोली है, मैं बोलना नहीं चाहता यहाँ पे। पण एक गोष्ट असते नेहमी लोकल पास्टर्स विषयी, जो हमारे जो कलीसिया के पासवान होते हैं उनके बारे में हमेशा एक बात रहती है, आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. हमें उनका साथ देना जरूरी लोकल है। पास्टरला सपोर्ट करणारे कमी आहे. हमारे जो पासवान है उनको साथ देने वाले लोग बहुत कम हैं। शंका उपस्थित करण्या अगोदर विचार केला पाहिजे की ही शंका आपण का उपस्थित करतो. संदेह करने से पहले हमें सोचना चाहिए कि ऐसा संदेह हम क्यों लागे। हा पण विचार डोक्यात आणला पाहिजे की मला ज्या देवानं ज्या माणसाच्या अधीन ठेवले तो व्यक्ती सुद्धा मोठ्या गोष्टी करू शकतो. हमें इस बात को ध्यान देना जरूरी है, जिस व्यक्ति के आधीन में परमेश्वर ने मुझे रखा है उनके द्वारा भी प्रभु बहुत बड़े कार्य कर सकते हैं। एका व्यक्तीने मला अजून कालच्या दिवशीच मला फोन केला कल किसी व्यक्ति ने मुझे फोन किया आणि मला त्यांनी असं सांगितलं, अरे तुम्ही आत्मिक डोळे उघडणारा संदेश दिला. युट्यूबवर त्याने ऐकलं. उन्होंने यूट्यूब पे संदेश में कहा कि आत्मिक आंखें खोलने वाला संदेश आपने दिया है। प्रेज द लॉर्ड. आपल्या चर्चा नाहीये, बाहेरच्या महाराष्ट्रातला आहे, म्हणजे वेगळ्या ठिकाणचा आहे. वो हमारे कलीसिया के व्यक्ति नहीं लेकिन महाराष्ट्र के दूसरे कलीसिया के। त्यांनी मला तुम्हाला आत्मिक डोळे उघडले मला. उन्होंने कहा कि मेरी आत्मिक आंखें खुल गई। अरे हा संदेश ऐकून तर लोक नाराज झाले होते. मी मला मेरे मन में विचार कि ये संदेश जब मैंने दिया था तो कुछ लोग तो नाराज हुए थे। आपण नेहमी सपोर्ट करायला शिकलो. हमेशा हमें पासवानों का सपोर्ट करना। यामध्ये तुमचा आशीर्वाद दडलाय. तुम्हाला माहिती आहे? इसमें आपका ही आशीष छुपे है। मोशे इतका मोठा लीडर होता, मूसा इतने बड़े लीडर थे, पण आरोनाला तो चीप पडला. लेकिन जो आयरन थे हारून थे उनको बहुत सस्ते लग रहे थे। आरोन त्याला म्हणायचा, हा तुझ्याशी देव बोललाय का फक्त, माझ्याशी पण बोललाय. हारून ऐसे कहा था उन्होंने कि परमेश्वर क्या सिर्फ आपसे ही बात करते हैं, मुझसे भी बात करते हैं। 10 लाख लोकांचं लीडरशिप करणारा मनुष्य होता. 10 लाख लोगों की अगुवाई करने वाले ऐसे वो लीडर थे। तरी पण आरोन त्याची किंमत जोपर्यंत देवानं त्याला सजत केलं नाही तोपर्यंत करत नव्हता. लेकिन जब तक परमेश्वर ने हारून को उस बात का एहसास नहीं दिला तब तक उस बात पे उन्होंने विश्वास नहीं किया। प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया. हालेलुया। आपण जागरूक झालं पाहिजे आपल्या लोकल लीडर विषयी. हमारे कलीसिया के पासवानों के लिए हमें जागरूक होना हे जरूरी है। गरजेचं आहे, लक्षात घ्या. ये बहुत जरूरी है। यामध्ये तुमचा आशीर्वाद दडलाय. इसी में आपके आशीष छुपे हैं। कारण ज्या वेळेस तुम्ही त्या लोकल लीडरची कदर करू लागता किंवा त्याची किंमत करू लागता, जिसमें आप अपने पासवानों की कीमत करते हैं, त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर काय तुमच्यासाठी देऊ ठेवले परमेश्वराने हे तुम्हाला समजू लागतं. उस समय परमेश्वर ने आपके लिए जो रखा है वो आपके समझ में आता है। मी माझा मोठेपणा करण्यासाठी हे सगळं सांगत मैं नाहीये. अपनी खुद की बड़ाई करने के लिए नहीं कह रहा हूँ। जे चाललेलं जगात ते सांगतो. जो दुनिया में चल रहा है वही मैं बता रहा हूँ। मग आपल्या चर्चची स्टोरी तीच आहे. हमारे कलीसिया की कहानी भी वही है। हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो। एक दिवस असा येईल की तुम्हाला आपल्या चर्च मधल्या कार्याचा या मिनिस्ट्रीचा अभिमान असेल. आमेन। एक दिन ऐसा आएगा कि कलीसिया में जो कार्य है उसके बारे में आपको अभिमान आपल्या होगा। पाठीमागे खूप काही कार्य चालू आहे. पर्दे के पीछे बहुत सारे कार्य होते हैं। खूप काही गोष्टी आहेत की ज्या मी आणि परमेश्वर मिळून करत आहोत बहुत सारी चीजें जो मैं परमेश्वर के साथ मिलकर कर रहा हूँ, आणि ते रिव्हील होणार नाही एक दिवस. एक दिन वो आपके सामने प्रकट कारण होगा। मी खूप वेळेस मी बोलतो ना त्यावेळेस लोकांना असं वाटतं पास्टर काहीतरी जे असं गोष्टी सांगतो की जे भव्य दिव्य काहीतरी विश्वास बसणार नाही. कई बार ऐसे लगता है मुझे कि लोग कहते हैं कि पासवान जी जो बताए वो बहुत बड़ी बड़ी बातें जिसके ऊपर विश्वास नहीं कर सकते। पण काही लोकांचं असं असतं की काही लोक असतात की ते पाहिल्याशिवाय विश्वासच ठेवत नाही. कुछ लोग हैं वो बिना देखे विश्वास नहीं आणि करते लवकरच तुम्हाला पण दिसते. और जल्दी वो आपको मिलेंगे। प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया। काही गोष्टी आपल्या समोर इतक्या भव्य दिव्य दिसतील तुम्ही म्हणाल की असं होऊ शकतं. कुछ चीजें इतनी अच्छे तरीके से हमें दिखी कि क्या अचंबा करेंगे कि ऐसा भी हो सकता है। खूप आश्चर्यचकित होणार तुम्ही. बहुत आप आश्चर्य हो खूप जाएंगे। आश्चर्यचकित काम बहुत करणार. आश्चर्य हो जाएंगे आप। हालेलुया. हालेलुया। परमेश्वराने आपल्याला आशीर्वादासाठी नेमलेलं आहे. प्रभु ने हमें आशीषों के लिए आप आणि रखा आपली है। लोकल चर्च एक दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण होतं. हमारी कलीसिया दूसरों के लिए आशीष का कारण बनना उद्याच चाहिए। आपण आशीर्वादाचं एक मोठं कारण झालं. कल ही हम एक आशीष का बड़ा कारण बनने जा रहे हैं। अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी परमेश्वर करतात ऐसी बहुत सारी चीजें प्रभु करने वाले हैं ज्या तुम्ही विचार पण केल्या नसतील. जिसके बारे में आपने सोचा भी नहीं। आणि म्हणून सपोर्ट करायला शिका. इसलिए साथ देना सीखिए। हा काही माझा संदेश नाही ये मेरा संदेश नहीं है। पण मी तुम्हाला उत्साहित करण्यासाठी या मैं गोष्टी आपको सांगतो. प्रोत्साहित करने की चीजें बता रहा हूँ। आपण आज जगातल्या 5 जे सत्य आहे म्हणजे जगाचे जे सत्य आहे
अशा काही गोष्टी ज्या जगाविषयी आणि आत्मिक जगाविषयी दोन्ही जगाविषयी असलेल्या काही जे सत्य आहेत त्या गोष्टी पाहणार आहोत. आज हम जो सांसारिक और आत्मिक रीति से जो सच्चाई है ऐसी पांच बातों के बारे में सीखने वाले हैं. जगाचा एक वर्ल्ड आहे किंवा जगाच्या एक अशा गोष्टी आहेत की त्यामध्ये ते तशाच प्रकारे जगतात. सांसारिक ऐसी चीज है जो उसी तरह से जी जाती है. पण एक आत्मिक वर्ल्ड आहे किंवा आत्मिक जग आहे एक आत्मिक दुनिया है जे जगाच्या गोष्टींपासून खूप वेगळं आहे. जो सांसारिक चीजों से बहुत विपरीत है. त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स इन आहे दोनों में बहुत अंतर है. आणि तो डिफरन्स किंवा त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. वो जो अंतर है उन चीजों के बारे में सीखने वाले हैं. लक्षात घ्या, एक आत्मिक जग आहे एक आत्मिक दुनिया है आणि जगातलं एक जग आहे जे आपण डोळ्यांनी पाहतो एक जो सांसारिक दुनिया है जो हम देखते हैं अपनी आंखों से आणि त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. उसमें बहुत अंतर है. जगाचा प्रभाव नेहमी आत्मिक जगावर पडत असतो. सांसारिक चीजों का प्रभाव हमेशा आत्मिक जीवन पे होता है. पण काही ठराविकच अशी आत्मिक लोक आहेत लेकिन कुछ ऐसे गिने चुने आत्मिक लोग हैं त्यांचा प्रभाव जगावर पडतो. उनका प्रभाव संसार के ऊपर होता है. त्यांनी जे तयार केलेले आहे त्यांचा प्रभाव जगावरती पडतो. उन्होंने जो चीजें की उसका प्रभाव संसार पे होता है. काही महिन्यांच्या पूर्वी मी एक संदेश दिला होता कुछ महीनों पहले मैंने एक संदेश दिया था ज्याला आपण मंडळीचं रहस्य म्हणतो. जिन्हें मैं कलीसिया का रहस्य कहते हैं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं उनके मैंने एक आपको उदाहरण दिया था. आणि ते उदाहरण असं आहे की प्रत्येक घरामध्ये हर एक घर में एक वेगळ्या प्रकारचा चहा बनवला जातो. एक अलग तरह का चाय बनाया. आठवतो तुम्हाला? कोणाला आठवतो? Praise the Lord. धन्यवाद. व्यवस्थित द्या असं. धन्यवाद. तुम्हाला आठवतं, देवाला धन्यवाद की तुम्हाला ते आठवतंय. प्रभु को धन्यवाद कि आपको याद है. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, प्रत्येक घरामध्ये एक वेगळा चहा बनतो. हर एक घर में अलग तरह से चाय बनती माहिती है. आहे तुम्हाला? ये आप जानते हैं. मी बऱ्याच घरांच्या मध्ये प्रार्थनेला जातो, मला माहिती आहे वेगवेगळ्या घरामध्ये वेगवेगळ्या चहाची टेस्ट असते. मैं बहुत सारे घरों में दुआओं के लिए जाता हूँ. हर घर की उसकी जो टेस्ट है वो अलग होती है. कोणाचं जास्त गोड आहे, किसी की ज्यादा मीठी होती है, कोणाचं जास्त कडू आहे जिसकी थोड़ी कड़वी होती है, आणि कोणाचं एकदम साखर कमी असते. किसी की शक्कर बहुत कम होती है, कोणाचं चहापत्ती खूपच जास्त असते. किसी के चाय में बहुत ज्यादा चीनी होती है, कोणाच्या घरामध्ये जास्तच दूध टाकलेलं असतं. किसी के घर में उसमें दूध ज्यादा डाला जाता है. कोण एकदमच ब्लॅक टी बनवतात पण तो पिण्यालायक नसतो. वो ऐसे ब्लैक टी बनाते हैं लेकिन वो पीने लायक नहीं होता. असतं, प्रत्येकाची वेगळी टेस्ट आहे. हर एक की अलग अलग अपनी टेस्ट है. त्या दोघांनी नवरा बायकोनी मिळून ते त्यांच्या घराची एक वेगळी टेस्ट बनवली. एक पति पत्नी ने मिलकर अपने घर की एक टेस्ट बनाई. एक वेगळं कल्चर बनवलेलं, एक अलग कल्चर बनाया. एक वेगळी दुनिया आहे त्यांची. उनकी एक अलग दुनिया है. आणि नवीन माणूस येतो त्यावेळेस त्याला ते पिवत नाही लवकर. जब नया इंसान आता है तो उससे वो पी नहीं त्याला वाटतं सकता. अरे हे कसला चहा पितात, वो लगता है कैसी चाय पी रही है, हे यांची कसली भाजी आहे वेगळीच. इनकी सब्जी अलग ही है कुछ. माझ्या घरामध्ये मटणाची भाजी वेगळी बनवतात, मेरे घर में मटन अलग तरीके से बनाया जाता त्यांच्या है, घरामध्ये वेगळं आहे. उनके घर में अलग रीति से बनाया जाता है. शाकाहारी क्षमा करा, मटणाचं उदाहरण जो देते. शाकाहारी में क्षमा करे में उसका पण बऱ्याच वेळेस एक वेगळं कल्चर, एक फॅमिली मिळून एक वेगळं कल्चर स्थापन केलं असतं. कई बार एक परिवार अपना एक अलग कल्चर बना लेते एक वेगळी दुनिया असते त्यांची, हैं. उनकी खुद की एक अलग दुनिया एक होती वेगळं जग असतं. है. उनकी खुद की एक अलग दुनिया आणि होती ते है. जग जो घरामध्ये आतमध्ये येतो त्याच्यावर प्रभाव टाकतो. जो वो जो घर के अंदर रहते हैं उसके ऊपर उसका हमेशा वो प्रभाव रहता है. आत्मिक माणसं सुद्धा अशा प्रकारचा एक वेगळा प्रभाव तयार करू शकतात आत्मिक लोग भी ऐसे तरह का प्रभाव कर की सकते हैं. त्यांच्याद्वारे तो प्रभाव जगावर पडेल. उनके द्वारा वो प्रभाव वो संसार के पण ऊपर आज जगामध्ये काय झालेलं माहिती आहे? संसार में क्या हुआ है? जग मंडळीमध्ये आले कलीसिया क्षमा कीजिए संसार कलीसिया में आया है. आणि मंडळीमध्ये जग येऊन जगाने मंडळीवर एवढा मोठा प्रभाव टाकलाय. और कलीसिया में संसार का इतना बड़ा प्रभाव उन्होंने किया है. मंडळी त्या जगाला बदलण्याच्या ऐवजी कलीसिया को संसार में बदलने के बजाय त्या जगाने मंडळीला बदलले. संसार ने कलीसिया को बदल दिया है. कारण मंडळी आपलं कल्चर विसरले, क्योंकि कलीसिया ने अपना कल्चर भूल गई. मंडळी आपला प्रभाव विसरले, कलीसिया अपना प्रभाव भूल चुकी. मंडळीनं आपलं आत्मिक जग विसरले. कलीसिया अपने आत्मिक जीवन को भूल पण चुकी तुम्हाला है. माहिती आहे मंडळीचं एक आत्मिक जग आहे लेकिन आप जानते हैं कलीसिया का अपने का आत्मिक दुनिया ज्याच्यामध्ये है. एक वेगळे संघर्ष आहे, इसमें एक अलग संघर्ष है, ज्याच्यामध्ये वेगळी आग आहे, उसमें एक अलग आग है, ज्याच्यामध्ये वेगळं कल्चर आहे, उसमें एक अलग कल्चर है, ज्याच्यामध्ये एक वेगळा स्वभाव आहे उसमें एक अलग उनका स्वभाव आणि है त्याचा प्रभाव जगावरती पडला. और उसका प्रभाव संसार के ऊपर पड़ना मी चाहिए. मागील काही या आठवड्यामध्ये मी देवाचे सेवक जॉन वेस्लीच्या विषयी वाचत होतो. पिछले सप्ताह में परमेश्वर के दास है जॉन वेस्ली, उनके बारे में पढ़ा. देवाचे सेवक जॉन वेस्ली यांनी मेथोडिस्ट चर्चची स्थापना केली. उन्होंने मेथोडिस्ट चर्च की स्थापना संपूर्ण की. जगामध्ये मेथोडिस्ट पूरे दुनिया चर्च में मेथोडिस्ट कलीसिया आणि है. 18व्या शतकामध्ये त्याचं खूप प्रभावशाली काम होतं. 18वीं सदी में उनका कार्य बहुत प्रभावशाली था. संपूर्ण इंग्लंडला बदलण्यासाठी जर कोणी प्रभावशाली काम केलं असेल तर जॉन वेस्ली. पूरे इंग्लैंड को बदलने में बदलने में किसने कार्य किया तो जॉन वेस्ली घोड्यावरती हजारो किलोमीटरचा प्रवास करायचा. घोड़ों के ऊपर बैठकर वो हजारों
मील का आणि कितीतरी लोकांना, हजारो लोकांना, लाखो लोकांना त्यांनी देवाचं वचन इतने सांगितलं. सारे हजारों लाखों लोगों को उन्होंने परमेश्वर के वचन सुनाए. आणि एक दिवस असं झालं जॉन वेस्लीच्या काळामध्ये, उनके समय में एक दिन ऐसा हो एक गया, अज्ञात मनुष्य ज्याला अजून ख्रिस्ताला स्वीकारलं नाही किंवा जो ख्रिस्ताला ओळखत नाही, एक ऐसा अज्ञात व्यक्ति था जिन्होंने यीशु मसीह को उद्धारकर्ता के रूप में ग्रहण नहीं तो एका किया. गावामध्ये गेला वो एक गांव में गए, आणि त्यानं संपूर्ण गावामध्ये तो खूप शोध केला, त्यानं दारूचं दुकान शोधण्यासाठी. पूरे गांव में वो ढूंढ रहे थे शराब की दुकान को. आणि तो शोध होता त्याला कुठं सापडलं नाही. वो ढूंढते रहे, उन्हें कहीं मिला नहीं. कंटाळून एका माणसाला त्याने विचारलं, एक इंसान को उन्होंने थक कर पूछ आज तो लिया, म्हणाला मला दारू प्यायची आणि तिथं दुकानच नाही "आपने दारू. शराब पीने यहाँ पर कोई दुकान नहीं है?" तो काय म्हणाला माहिती? उसने क्या कहा? जॉन वेस्ली त्या गावामध्ये येऊन गेले. आमेन. जॉन वेस्ली इस गांव में आके गए हैं. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. दारू दुकानी सापडणार नाही. अब तुम्हें यहाँ शराब की दुकान नहीं बंद है. झालं दारू दुकान. बंद हो गया. त्याचा प्रभाव पडला, संपूर्ण गाव बदललं. प्रभाव हो गया, पूरा गांव बदल गया. हालेलुया. हालेलुया. पण आज मंडळीचं कल्चर जे आहे ते मंडळीचं कल्चर, मंडळीचा स्वभाव, मंडळीला परमेश्वर कुठं घेऊन जाऊ इच्छितो ते सगळं लोक विसरले. लेकिन कलीसिया का कल्चर, उनका स्वभाव, प्रभु कलीसिया को कहाँ लेके जाना चाहते, कलीसिया भूल चुकी है. माझ्या बरोबर वाचा पेत्राचं दुसरं पत्र, मेरे साथ पढ़िए दूसरी पत्रस की किताब, त्याचा पहिला अध्याय 3 आणि 4 वचन. पेत्राचं दुसरं पत्र, याचा पहिला अध्याय 3 आणि 4 वचन आहे. मी वाचतो तुमच्यासाठी. ज्याने आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. दूसरा पत्रस पहला अध्याय 3 और 4, क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य ने सब कुछ जो जीवन और भक्ति से संबंध रखता है हमें उसी की पहचान के द्वारा दिया है, जिसने हमें अपनी महिमा और सद्गुण के अनुसार बुलाया है. चौथा वचन, जिनके द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञाएं दी है, ताकि इनके द्वारा तुम उस सड़ाहट से छूट कर जो संसार में है बुरी अभिलाषाओं से होती है, ईश्वरीय स्वभाव से सहभागी हो जाओ. लक्षात घ्या, तुम्हाला मला जगावर प्रभाव टाकण्यासाठी परमेश्वराने निवडले. आप इस बात को सोचिए, आपको मुझे परमेश्वर ने संसार के ऊपर प्रभाव डालने के लिए चुना है. आपण त्यांच्यामध्ये मिक्सअप होण्यासाठी देवाने तुम्हाला मला वेगळं नाही केलं. हमें उनके साथ मिलने के लिए प्रभु ने हमें उनसे अलग नहीं किया. पहिली गोष्ट म्हणजे जगाजवळ त्याचं स्वतःचं ज्ञान आहे. पहली बात, संसार के पास उनका खुद का ज्ञान है. विरुद्धार्थी उसके विपरीत आत्मिक जगाजवळ सुद्धा त्याचं एक स्वतःचं ज्ञान आहे. आत्मिक दुनिया के पास उनका खुद का एक ज्ञान है. जगाचं ज्ञान तुम्हाला माहिती आहे कोणत्या प्रकारचं आहे? संसार का ज्ञान आप जानते हैं पहिले किस तरह का है? कोरिन्थियस पत्र 3 अध्याय 19 वचन. पहली कोरिन्थी की किताब 3 अध्याय उसका 29वां वचन. आणि त्या ठिकाणी असलेले कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे, कारण तो ज्ञानास त्यांच्या धूर्तपणात धरतो, असा शास्त्र लिखा है. क्षमा कीजिए, पहला कोरिन्थी उसका 3 अध्याय उसका 19वां वचन, क्योंकि इस संसार का ज्ञान परमेश्वर के निकट मूर्खता है, जैसा लिखा है, वह ज्ञानियों को उनकी चतुराई में फंसा देता है. प्रेज द लॉर्ड. उनके नाम हालेलुया. बायबलचं वचन काय सांगतं? जगाचं एक वेगळं ज्ञान आहे. वचन क्या कहता है? दुनिया का एक, संसार का एक अपना अलग ज्ञान है. जगाची एक वेगळी बुद्धी आहे. संसार की अपनी अलग एक बुद्धि जगाचं एक है. वेगळं कल्चर आहे. संसार का एक अपना कल्चर है. जगाने एक वेगळ्या प्रकारे त्यांनी जीवन जगण्याची पद्धती बनवली. संसार ने एक जीने की अलग अपनी रीति से रीति बनाई है. वेगवेगळ्या प्रकारचे नियम बनवले अलग अलग नियम उन्होंने बनाए आणि हैं. त्या नियमामध्ये ते चालतात. वो नियमों के अनुसार वो त्या चलते हैं. नियमानुसार ते काम करतात. नियमों के अनुसार वो त्या कार्य नियमानुसार करते व्यवहार हैं. करतात. वो इन नियमों के अनुसार वो व्यवहार करते आणि हैं. त्याच्यामध्ये ते दुसरं कोणाला शिरू देत नाहीत. उसमें लोग किसी को अंदर आने नहीं देते. लक्षात घ्या, आत्मिक गोष्टी सुद्धा काही नियम आहेत. आप सोचिए कि आत्मिक चीजों के बारे में अपने कुछ नियम है. आत्म्यामध्ये सुद्धा काही त्यांचे काही वेगवेगळ्या प्रकारचे परमेश्वराने काही नियम बनवलेले आहेत. आत्मिक जीवन में भी प्रभु ने कुछ नियम बनाए हैं. त्याचे पण काहीतरी बुद्धीच्या गोष्टी आहेत. उनमें भी ज्ञान की कुछ बातें हैं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे काय, सबसे बड़ी बात ये है की आत्मिक लोक जे आहेत ते आपला प्रभाव जगावरती टाकण्याच्या ऐवजी जगाचे नियम, जगाची बुद्धी, जगाचं ज्ञान याचा प्रभाव आत्मिक गोष्टीवरती पडू देत आहेत. आत्मिक लोग अपना प्रभाव संसार पे डालने के बजाय संसार की जो चीजें, संसार की बातें, उसका प्रभाव आत्मिक चीजों पे डाल रहे हैं. आणि या प्रभावातून आपण बाहेर आलं पाहिजे. इस प्रभाव से बाहर निकलना हमें जरूरी कारण है. जॉन वेस्लीचं उदाहरण मी सांगितलं तुम्हाला. क्योंकि जॉन वेस्ली का जो मैंने आपको उदाहरण बताया था, त्याच्यामध्ये जॉन वेस्लीच्या गावात गेले, त्या ठिकाणाहून दारूचं दुकान बंद झालं. मैं जिस गांव में गए वहां पर वो शराब की दुकान बंद हो गई. एवढ्या सहजासहजी
सहजासहजी सोप्यामध्ये हे सगळं झालं वो नसेल बहुत आसानी से नहीं हुआ होगा। आणि कितीतरी वर्ष त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या कितने सालों उन्हें ऐसी चीजों को करना पड़ा होगा, कितीतरी लोकांना जाऊन भेटावं लागलं कितने सारे लोगों को उन्हें मिलना पड़ा होगा। बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस आत्मिक जीवन जगतो कई बार हम जब आत्मिक जीवन जीते हैं की त्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा प्रभावाखाली येत राहतो की आपण ज्या आजूबाजूला लोक आहेत त्यांच्या प्रभावाखाली आपण येतो हमें आज आसपास में जो आजू बाजू में लोग हैं उनके प्रभाव में हम आते हैं। आपण प्रभावाखाली येण्या अगोदर मी हे विसरलं नाही पाहिजे की मी आत्मिक माणूस आहे उनके प्रभाव में अंदर आने से पहले मुझे ये बात नहीं भूलनी चाहिए कि मैं एक आत्मिक इंसान हूं। कालच्या दिवशी मी पुण्यामध्ये होतो कल मैं पुणे में था, मी एका हॉटेलमध्ये बसलो काही त्या ठिकाणी अशी लोक होती जे येशूवर विश्वास ठेवत नाही मैं एक होटल में बैठा था जहाँ पर लोग थे जो यीशु में विश्वास नहीं करने वाले थे। ज्यावेळेस ते नाश्त्याचं जे पदार्थ आहेत ते समोर आले जब उनके सामने वो खाना आया ऑटोमॅटिकली मी डोळे बंद केले मैंने ऑटोमेटिक मेरी आंखें बंद की, कारण माझी सवय आहे की मला प्रार्थना करायची त्यासाठी क्योंकि मेरी आदत है कि मुझे उससे दुआ करनी है। माझ्यासाठी ते पण थांबले मेरे लिए वो भी रुक गए, त्यांनी पण डोळे बंद केले उन्होंने भी आंखें बंद मी की। काय म्हणालो त्यांना माहित नाही मैंने क्या कहा उनको मालूम नहीं। पण मी ज्यावेळेस डोळे उघडले त्यावेळेस त्यांनी डोळे उघडले मैंने जब आंखें खोली तब उन्होंने भी आंखें खोली। त्यांचा प्रभाव माझ्यावर नाही तर माझा प्रभाव त्यांच्यावर पडला पाहिजे. Amen। उनका प्रभाव मेरे ऊपर नहीं कि मेरा ऊपर प्रभाव मेरे ऊपर होना चाहिए। यासाठीच आपण सगळेजण निवडलेले आहोत इसी के लिए हम सबको चुना है। जगाची पद्धत आहे की ते कोणत्याही प्रकारचे आभार नाही मानणार आहे जेवणासाठी संसार की रीति ऐसी कि वो किसी तरह से किसी को धन्यवाद नहीं देते, पण तुम्ही आणि मी मात्र आभार मानणार आहोत लेकिन आप और मैं धन्यवाद देने तुम्ही वाले आणि मी हैं। जगाची पद्धत आहे की ते संकटामध्ये दोष देणार आहे आप और मैं ऐसे के जो लोग संसार में वो संकट में दोष देते तुम्ही हैं, आणि मी मात्र देवाचं गुणगान करणार आहोत लेकिन आप और मैं परमेश्वर की महिमा करने वाले हैं। जगाची पद्धत जगाचे जे नियम आहेत ते वेगळ्या प्रकारचे नियम आहेत संसार के नियम अलग है। जगाचे नियम सांगतात दाताबद्दल दात संसार का नियम है दांत के बदले दांत। पण येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला सांगितलं एका कालामध्ये दुसरा काल पुढे करायचा यीशु मसीह ने आपको और मुझे सिखाया कि वो एक काल पे कारण दूसरा काल तुमचं आणि आगे माझं एक वेगळं कल्चर आहे क्योंकि आपको और मेरा एक अलग कल्चर है। लोकांनी आत्मिक लोकांनी त्यांचं कल्चर अजून सुद्धा तयार केलेलंच नाही आत्मिक लोगों ने अपना कल्चर अभी तक तैयार ही नहीं किया किती है। लोक घरामध्ये जातो मैं कितने सारे घरों में त्यांच्या जाता हूं। घरामध्ये गेलं तर आपल्याला प्रश्न पडतो की मी विश्वास करायच्या घरात आलो किंवा विश्वास उनके करायच्या घर में जाके मुझे ऐसा सवाल आता है कि मैं विश्वासी के घर में हूँ या अविश्वासी के घर में, कारण त्यांनी अजून सुद्धा घरात काही चेंजेसच नाही केले क्योंकि उन्होंने अपने घरों में ऐसे कोई बदलाव नहीं किए, कारण त्यांच्या जीवनात अजून सुद्धा जो प्रभूला अपेक्षित आहे तो बदल क्योंकि झाला उनके जीवन में जो प्रभु अपेक्षा करते हैं वैसा बदल उनके जीवन में है ही नहीं। तुम्ही जगाच्या नियमांना आपल्या आतमध्ये घेऊन चाललेले आहात की आत्मिक नियमांचा प्रभाव तुमच्या जगावरती कि पडतो आपने सांसारिक नियमों को अपने अंदर लिया है या आत्मिक जीवन का प्रभाव आपके ऊपर है, कारण जग तसंच राहणार आहे क्योंकि संसार ऐसे ही रहेगा। पण त्या जगाला देव मूर्ख म्हणतो माहिती आहे लेकिन तुम्हाला? उस दुनिया को संसार को परमेश्वर मूर्ख बायबल कहते असं हैं। सांगतं की तो ज्ञानास लाजवा म्हणून जगातल्या मूर्खांची निवड केली परमेश्वराने वचन कहते हैं कि ज्ञानी को उनको लज्जा देने के लिए परमेश्वर ने मूर्खों को चुना है। आणि जे जगाचे नियम आहेत और जो दुनियादारी के नियम आणि है, जगाने जे नॉर्म्स बनवले ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धीच्या गोष्टी म्हणतो दुनियादारी के ऐसे नियम है जिन्हें बुद्धि के नियम कहते हैं, त्याला देव मूर्खतेचे नियम म्हणतो उन्हें परमेश्वर मूर्ख के नियम त्याला कहते हैं। मूर्खाच्या गोष्टी म्हणतो परमेश्वर ने मूर्खी की बातें कहते आणि हैं। या गोष्टी तुम्हाला मला चांगल्या प्रकारे अगदी कान उघडून समजल्या पाहिजे ये चीजें आपको मुझे कान खोलकर समझनी जरूरी है। पण बऱ्याच वेळेस आपल्याला हे कळत नाही कई बार हम ये नहीं समझते, आपण त्यांच्यामध्ये मिक्सअप होण्याचा प्रयत्न करतो हम उनसे मिलने की कोशिश करते हैं। असं नाही की आपण त्यांच्या पासून बाजूला जाणार आहोत. ऐसे नहीं कि हमें उनसे बिल्कुल अलग होना है, राहण्यासाठी आपण एक वेगळ्या सुनसान गोष्टी ठिकाणी जाणार आहोत जाने के लिए हम एक अलग संसार में जाने के लिए है। आणि आपण लक्षात घ्या आपण त्यांच्यातच आहोत हम उनके बीच में ही है, पण त्यांच्या नियमामध्ये राहून आपला प्रभाव आपण त्यांच्यावरती पाडायचा उनके नियम में रहकर हम अपने आत्मिक जीवन को उनके ऊपर ते प्रभाव डालना जरूरी है। पाडण्यासाठी त्यांचे नियम आणि माझे नियम वेगळे वेगळे असले पाहिजे वो प्रभाव डालने के लिए उनके और आपके नियम अलग अलग होने त्यांची चाहिए, बुद्धी आणि माझी बुद्धी वेगळी असली उनकी पाहिजे और मेरी बुद्धि अलग होनी चाहिए, त्यांचं ज्ञान आणि माझं ज्ञान हे वेगळं असलं पाहिजे उनका ज्ञान मेरा ज्ञान अलग होना जरूरी है। आपण त्याच्यात मिक्सअप होऊन जर जगत असू हम उनके अगर उसमें मिलजुल के अगर जी रहे हैं, तर निश्चित अर्थाने आपण त्यांच्या प्रभावाखाली आपण जगतो निश्चय उनके प्रभाव के अंदर हम जी रहे हैं। बऱ्याच लोकांना या उत्सवाच्या काळामध्ये ऐसे जब यहाँ पर आसपास जो वो आंसू का माहौल है, त्या लोकांच्या मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो विश्वासदारांचं जीवन मी सांगतो तुम्हाला विश्वासियों के बारे में आपको बता रहा हूँ, आणि उनके ते जीवन त्यांच्या लेकरांच्या विषयी जागरूक नाहीये में वो अपने बच्चों के लिए जागरूक नहीं है। त्यांना असं वाटतं की जग करते म्हणून माझ्या लेकरांनी केलं तर काय फरक मुझे पडतो ऐसे लगता है अगर संसार करें तो मेरे बच्चे करेंगे, उसमें कारण क्या है? जग त्यांना आकर्षित करत आहे क्योंकि संसार उन्हें अपने ऊपर मुलांना नाही समजत आहे की ते कशा गोष्टीतून आकर्षित होतं बच्चों को नहीं मालूम किससे वो उनके तरफ खींच रहे हैं। पण विश्वासदार आई वडिलांचं कर्तव्य
आहे की त्यांना या गोष्टीचं गांभीर्य समजावून लेकिन सांगा. विश्वासी माता पिताओं की ये जिम्मेदारी कि अपने बच्चों को उनकी गंभीरता पण बताएं. बरेच आई वडील या गोष्टी समजावून सांगण्याच्या भानगडीत पडतच लेकिन नाही बहुत सारे मसीह माता पिता ऐसी चीजें बताते ही नहीं. आणि त्यांना असं वाटतं काय केलं मग काय फरक पडतो. उन्हें ऐसा लगता है कुछ करने से क्या फर्क पड़ता है. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रभावाखाली आले जगात. आप जानते जानो कि आप संसार के प्रभाव के अंदर आए कारण हैं. त्यांचं एक वेगळी दुनिया आहे क्योंकि उनकी एक अलग दुनिया है. आणि त्या दुनियेमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल उन नियमों में अगर आपको जाना है निश्चित अर्थाने तुम्ही सैतानाच्या अधीन झाले. निश्चय आप शैतान के अधीन हो गए, कारण ते सैतानाच्या अधीन आहे. क्योंकि वो शैतान के अधीन आपण है. पुढे पाहणार आहोत की कोणत्या प्रकारच्या गोष्टी आहेत. हम आगे देखेंगे कौन सी ऐसी बातें हैं. कारण वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो, वर्ल्ड जो इंग्लिश शब्द आहे वर्ल्ड एक अंग्रेजी है जिसे हम संसार कहते हैं. आणि त्याला ग्रीक भाषेमध्ये पण तो वर्ड आलेला आहे ग्रीक या यूनानी भाषा में भी ऐसा एक शब्द आया आणि है. ग्रीक भाषेतून तो आलेला आहे वर्ड. ग्रीक वो उस भाषा से ये शब्द आया आणि है. त्याचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ काय होतो माहिती आहे. ग्रीक या यूनानी भाषा में उसका क्या अर्थ है. अरेंज केलेले म्हणजे काहीतरी ठरवून सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. ऐसी चीजें जिनको उस तरह से ठहराया गया है. आणि पाप करण्यासाठी माणसानं हे सर्व काही नेमून ठेवलेलं आहे. पाप करने के लिए इंसान ये सारी चीजों को ठहराया है. बाजूला सांगा, जगाचं जी अरेंजमेंट आहे ती पाप करण्याची अरेंजमेंट. अपने पड़ोसी से कहे दुनिया की जो अरेंजमेंट है वो पाप करने वाली है. माहिती आहे तुम्हाला, पाप करण्यासाठी अरेंजमेंट करून ठेवली जगाने. क्या आप जानते हैं संसार ने पाप करने के लिए बातें ठहराई है. व्यभिचार करण्याची व्यवस्था या जगामध्ये. व्यभिचार करने की व्यवस्था इस संसार में है. चित्रपट आहे, आप पिक्चर देखते हैं. अरेंजमेंट केली, जगाने अरेंजमेंट करून ठेवली. दुनिया ने ऐसी बातें ठहराई कर. टीव्ही आहे त्यासाठी, टीवी है, मोबाईल मध्ये इंटरनेट आहे त्यासाठी, मोबाइल में इंटरनेट है इसके लिए. आणि त्यांनी व्यसनाची व्यवस्था करून ठेवली जगाने. व्यसन की जो हम करते हैं उसकी दारूची दुकान आहे, दारू की दुकान, शराब आणि की तंबाखू दुकान, मिळते, जर्दा मिलता आणि है, वेगवेगळ्या प्रकारचे सिगरेट आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. अलग अलग सेक्टर ऐसी चीजें मिलती हैं. अरेंजमेंट आहे, सारी चीजों को ठहराया है, सोपं करून ठेवलं सगळं काही. आसान करके रखा आणि है. हे सगळं मिळतंय. ये सारी चीजें आसानी से मिलती है. घटस्फोटासाठी कोड तयार करून ठेवलंय. हमें तलाक लेने के लिए दुनिया ने कोड को बना के रखा है. पण तुम्हाला माहितीये का, आत्मिक जगामध्ये याला काही स्थान नाही. आप जानते हैं आत्मिक जीवन में इन सारी चीजों का कुछ भी स्थान सगळ्या नहीं है. गोष्टी आत्मिक गोष्टीपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत. ये सारी चीजें आत्मिक जीवन से बिल्कुल अलग है. आत्मिक जगामध्ये एक वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट आहे. आत्मिक दुनिया में एक अलग तरह से चीजों को जगामध्ये ठहराया ह्या है. सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट संसार नव्हती. में एक अलग बातें कारण ठहरी तो है. शब्द जो आहे तो पाप करण्यासाठी, अरेंजमेंट करण्यासाठी आलेला वो आहे. शब्द है वो पाप करने के लिए जो ठहराया है, मनुष्यानं उसके त्याच्या बाद बुद्धीचा वापर केलेला आहे. मनुष्य ने अपनी बुद्धि का इस्तेमाल किया. जगाचा एक वेगळी दुनिया बनवण्यासाठी, एक संसार की अलग दुनिया बनाने के लिए, देवापासून वेगळं परमेश्वर से अलग. आणि पाप करण्याची प्रत्येक व्यवस्था तिथं आहे. पाप करने की हर एक व्यवस्था वहां पर है. बाहेर पडला तर तुम्हाला कोणती गोष्ट जी तुम्हाला आवश्यक आहे ती सगळं मिळतील. आप बाहर निकलेंगे, आपको जो चीजें जरूरी है वो सारी चीजें मिल जे जाएगी. काही तुम्हाला आवश्यक आहे ते सगळं मिळणार जो आहे चीज जगामध्ये. आपको जरूरी है वो सारी चीजें आणि मिलेंगी. तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्या जगामध्ये मिळणार आहे. हर एक चीज आपको इस संसार में विचार मिलेगी. करण्यासाठी साधनं आहेत, विचार करने के साधन है. पाप करण्यासाठी सगळी साधनं आहेत. पाप करने के लिए सारे साधन ज्याला है. व्यसन करायचं त्यासाठी सगळी दुकानं उपलब्ध जिससे आहेत. कोई व्यसन करे उसके लिए सारे कोणी तुम्हाला दुकानें, अडवणार नाही. कोई आपको रोकेगा कारण नहीं. जगाने व्यवस्था करून क्योंकि ठेवली. दुनिया ने इसको ठहरा के रखा है. पण तुम्ही आणि मी त्यांच्यापासून वेगळे आहोत. लेकिन आप और मैं उससे अलग जर हैं. तुम्ही ख्रिस्ताचे आहात, अगर मसीह के हैं, जर तुम्ही ख्रिस्ताला निवडलंय, अगर आपने मसीह को चुना जर है, तुम्ही त्याच्यावर विश्वास अगर ठेवलाय, आपने उनके पर विश्वास किया है, तुम्ही त्या अरेंजमेंटचा भाग नाहीये. तो लक्षात आप उस व्यवस्था के ठहरे हुए भाग नहीं है. त्या अरेंजमेंटचा तुम्हाला कोणत्याही प्रकारे उपभोग घ्यायचा वो नाहीये. ऐसी ठहरी हुई बात है, कोई भी चीज आप उसे इस्तेमाल नहीं कर त्याचा, सकते. त्या अरेंजमेंटचा तुमच्यावर प्रभाव नाही पडला पाहिजे. ऐसी ठहरी हुई बातों का आपके ऊपर प्रभाव नहीं होना चाहिए. तुम्ही जे आत्मिक तुमचं जीवन आहे, वेगळ्या प्रकारची दुनिया आहे, त्याचा प्रभाव त्या अरेंजमेंट वरती पडला पाहिजे. जो आपका आत्मिक जीवन है उसका प्रभाव उन सांसारिक चीजों के ऊपर पड़ना चाहिए. पण असं होताना दिसत लेकिन ऐसे नाही. दिख नहीं रहा है कैसे चीजें हो रही है. आत्मिक लोकांचा प्रभाव त्याच्यावर पडताना दिसत नाही. आत्मिक लोगों का प्रभाव उनके ऊपर पड़ता काय नहीं दिख रहा है. त्या गोष्टी जे आत्मिक तुमचं एक कल्चर बनवलंय की त्याचा प्रभाव तुमच्या त्या गोष्टीवरती, जगाच्या अरेंजमेंट वरती पडत आहे. आपने ऐसा कोई कल्चर बनाया कि जिसका प्रभाव संसार के ऊपर है. दारूला मनुष्य आल्यानंतर त्याच्या सोबत आपण हे आपलं एक वेगळं कल्चर त्याच्या समोर सादर करण्याच्या ऐवजी त्याच्याच कल्चर मध्ये आपण मिसळून जातोय का? कोई एक अलग इंसान आता है, उसका कल्चर के ऊपर हमारा प्रभाव डालने के बजाय क्या उसके कल्चर में लोग मिस हो जाते हैं. घटस्फोटाचे फायदे सांगणाऱ्या समोर आपण घटस्फोट हे देवाकडून नाहीये हे सांगण्यासाठी आपल्या जो धाडस आहे का ते? तलाक के जो फायदे ये बताने वाले इंसान के सामने तलाक नहीं देना ये बताने के लिए कि हमारे अंदर वो धीरज है. बऱ्याच वेळेस काय माहितीये, आत्मिक माणसं त्यांचा प्रभाव किंवा त्यांची आत्मिक दुनिया विसरून गेली. कई बार आत्मिक लोग अपनी आत्मिक दुनिया को भूल गए. आणि म्हणून
एक विश्वासदार म्हणून तुम्हाला स्वतःला परीक्षण करण्याची गरज आहे. एक विश्वासी के नाते आपको अपने आप को जांचना कारण जरूरी है। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जैसे मैंने आपको शुरू में बताया, जगाचं एक वेगळं ज्ञान आहे, दुनिया का अपना एक अलग ज्ञान है, आत्म्याचं पण एक वेगळं ज्ञान आहे. आत्मा का एक अपना ज्ञान है। ते देवाच्या शरणाजवळ बसल्यानंतर तुम्हाला प्राप्त होणार. वो परमेश्वर के चरणों के पे बैठ के ही आपको पापाला मिलेगा। कसा विरोध करायचा हे देव शिकवतो, पाप को कैसे विरोध करना है ये परमेश्वर आपको आणि सिखाते हैं। कशा प्रकारे आत्मिक जीवन जगायचं हे देव शिकवतो. किस तरह से मैं आत्मिक जीवन जीना ये परमेश्वर हमें बायबल सिखाते हैं। वाचल्यानंतर ते कसं समजून घ्यायचं हे देव शिकवतो. परमेश्वर हमें सिखाते हैं कि पवित्र शास्त्र पढ़ने के बाद कैसे सीखना है। प्रार्थना केल्यानंतर ते तुम्हाला समजणार आहे. दुआ करने के बाद वो आपको समझ में आएगा। पण ते ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला देवाजवळ बसावं लागेल. इनको ज्ञान पाने के लिए आपको परमेश्वर के पास ज्ञान आहे, संसार में भी एक अपना ज्ञान है। पण त्या ज्ञानाचा तुमच्यावर प्रभाव पडणार आहे का आत्मिक ज्ञान शिकून तुम्ही त्याच्यावर प्रभाव पाडणार? सांसारिक ज्ञान का आपके ऊपर प्रभाव पड़ेगा या आपका प्रभाव उनके ऊपर हे तुमच्या पड़ेगा, हातात आहे. ये आपके हाथ में है। जसं दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, जैसे दूसरी चीज मैं आपको बता रहा जगामध्ये अरेंजमेंट आहे. हूं, दुनिया में एक ठहराई गई चीज तुमच्या है। आत्मिक गोष्टी सुद्धा अरेंजमेंट असली पाहिजे. आपके आत्मिक जीवन में भी कुछ बातों को देवाने ठहराया हे चर्च है। बनवली, परमेश्वर ने एक कलीसिया तुम्हाला बनाई, हे मंडळी बनवली, आपको एक मंडली बना दिया आत्मिक है, माणसासोबत तुमची ओळख करून दिली, आत्मिक लोगों के साथ आपकी जान पहचान हो तुमच्यामध्ये गई, एक पुढारी ठेवला, आपके सामने एक अगले देवाला पर शिकवण्यासाठी परमेश्वराने रविवारची नेमणूक केली. आपको सिखाने के लिए परमेश्वर ने रविवार या को- अरेंजमेंट मध्ये लोकांना यायचं नाहीये. लेकिन इस ठहरावे बातों में लोगों को नहीं आना है, यांना या अरेंजमेंट मधून बाहेर यायचं लोगों को इसमें से बाहर निकलना है। आणि जगाच्या अरेंजमेंट मध्ये जायचं. हमें दुनिया की चीजों में जगाने जे व्यवस्था केली त्याच्यामध्ये त्याचा भाग व्हायचा आहे. संसार ने जो व्यवस्था की है उनका भाग बनना है। जगाच्या व्यवस्थेपासून वेगळं होण्यासाठी देवाने एक वेगळी आत्मिक अरेंजमेंट करून ठेवली. संसार की चीजों के रीति रिवाजों से अलग होने के लिए परमेश्वर ने एक आत्मिक ऐसी मी चीज तुम्हाला रखी है। दोन जगांच्या गोष्टी सांगत आहे. दोन जग सांगत आहे, वेगवेगळे जग, मैं अलग अलग दो दुनियाओं के बारे में आपको बता रहा आणि हूँ। एक आत्मिक जग आहे आणि एक जगाचं जग आहे. एक आत्मिक है और एक सांसारिक दुनिया है। आणि जगामध्ये सुद्धा अरेंजमेंट आहे आणि आत्मिक जगामध्ये सुद्धा अरेंजमेंट आहे. संसार में भी एक अलग तरह का ठहरा है, वो आत्मिक जीवन में भी है। पण तुम्ही त्या अरेंजमेंट मध्ये जास्त सहभाग घेतला पाहिजे जो आत्मिक गोष्ट आहे. लेकिन आपको उन अरेंजमेंट में आपको अपना सहभागी होना है जो आत्मिक जीवन में है। कारण खूप वेळेस आपण आत्मिक जगाशी जास्त जोडू इच्छित नाही. कई बार हम ऐसे थे कि आत्मिक दुनिया में हम जुड़ना नहीं चाहते। आपल्या शरीरामध्ये मानवी स्वभाव आहे की आपण आत्मिक जगापासून नेहमी वेगळं होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ये अपना मानवीय स्वभाव है कि अपने शरीर में हमेशा हम आत्मिक जीवन से दूर होना चाहते हैं। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक बार हमेशा याद रखिए की आपण जगाशी जरी जोडलेला असलो किंवा जगाकडे आपली धाव जरी असली तरी देव मात्र सतत आणि सतत या गोष्टीसाठी प्रयत्नशील असतो की आपण आत्मिक जगाशी जास्त जोडलं जावं. अगर हम दुनिया में जुड़े तो भी परमेश्वर की यही इच्छा है कि हम हमेशा आत्मिक जीवन में जुड़े रहें। कारण ज्या स्वर्गामध्ये आपण परमेश्वराच्या उपस्थितीत जाणार आहोत, जिस स्वर्ग में परमेश्वर की उपस्थिति में जाने वाले जे हैं, नवीन जग आणि नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश असणार आहे, जो नई पृथ्वी और नया आकाश जे है, आज जगामधनं ज्ञान जगातली अरेंजमेंट तुम्हाला दिसती, यापैकी त्यातलं 1% सुद्धा असणार नाहीये. जो सांसारिक ज्ञान है उसमें से 1% भी उस आत्मिक जीवन में नहीं या है। जगातली कोणतीच व्यवस्था तिथं असणार नाहीये. ये संसार की कोई भी व्यवस्था वहां पर नहीं होगी। देवानं ज्यावेळेस आदामाने हवेला तयार केलं होतं, जे आज देवानं जे आदामाने हवेसाठी तयार केलं होतं, जो परमेश्वर ने आदम और हवा के लिए बनाया था, त्या ठिकाणी जे आज मानवाने तयार केले त्यातली कोणतीच व्यवस्था तिथं नव्हती. वहां पर जो इंसान ने बनाया ऐसी कोई भी व्यवस्था वहां पर नहीं थी। मानवाच्या बुद्धीतून पाप आल्यानंतर या सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या. मनुष्य की बुद्धि से जब पाप आया तब ये सारी चीजें निर्माण हो गई। कारण हे सगळं काही आहे ते मानवाच्या बुद्धीतून बाहेर पडलं. फिर ये सारी चीजें मनुष्य की बुद्धि से बाहर त्यानं निकली। आपल्या स्वतःच्या सुखासाठी सगळं काही तयार करून ठेवलं. उन्होंने अपने खुद के खुशी के लिए ये सारी चीजों को तैयार किया। त्या जगामध्ये अगदी पूर्णपणे मग्न आहे. अब अपनी दुनिया में मगन है। विश्वासणारा त्याच्यातून बाहेर पडला पाहिजे. विश्वासी को उससे बाहर निकलना जरूरी है। विश्वासणारा सतत हे जाणवलं पाहिजे, सतत विश्वासी को हमेशा इस बात का एहसास होना की जरूरी मी है जगाचा नाही. कि मैं इस संसार का नहीं हूँ। मग तुम्ही कुठेही असा, आप कहीं पर भी होंगे, दुनिया किती जग कितीही बदलू द्या, दुनिया कितनी बदल जाए, किती वेगवेगळ्या प्रकारचे अरेंजमेंट होऊ द्या कोई तुमच्या अलग अलग तरह की बातें वो ठहरा है, तुमच्या बाजूला काही होऊ द्या, आपके पड़ोस अड़ोस में पण कुछ भी हो, तुम्हाला हे नेहमी ठाऊक असलं पाहिजे आपको हमेशा इस बात की मी जानना जगाचा नाही, मैं संसार का मी नहीं या हूँ, व्यवस्थेचा नाहीये, मैं इस व्यवस्था का नहीं हूँ, मी या अरेंजमेंटचा भाग नाही, मैं इस ठहराई बात का भाग मी नहीं याचा हूँ, उपभोग घेऊ शकत नाही, तसं जग घेत मैं आहे. चीजों का इस्तेमाल नहीं कर माझी सकता एक हूँ। वेगळी दुनिया आहे, मेरी एक अपनी दुनिया मी है, वेगळं कल्चर बनवलंय माझं मैंने अपने एक अलग कल्चर आणि बनाया त्या है, कल्चरचा मी भाग आहे. उसका मैं सहभागी हूँ। Praise the Lord. प्रभु के नाम पर स्तुति हो। हालेलुया. हालेलुया। काय तुम्ही ते बनवायला तयार आहात? वो बनाने के लिए क्या आप तैयार हैं? कारण बनवलं नसेल तर तुम्हाला ते बनवलं पाहिजे. बरं, अगर आपने अब तक नहीं बनाया तो आपको बनाना है। तुम्हाला माहिती आहे काही घरांच्या मध्ये त्यांनी चहा बनवलेला नसतो, अजून त्यांचा वेगळा चहा बनलेलाच नसतो कधी. कई घरों में शायद उन्होंने अब तक अपने लिए चाय बनाई ही नहीं। असं घर पाहिले का तुम्ही कधी क्या ऐसा आपने कोई घर देखा है? की काही त्यांच्या घरातले काही लोक काळा चहा पितात,
उनके घरों में लोग जो है वो काली चाय पीते हैं, आणि त्यांच्या घरामध्ये काही लोक खूप दुधाचा चहा पितात. उनके कुछ लोग हैं वो ज्यादा दूध वाली चाय पीते हैं, आणि काही जण त्यांना शुगर आहे ते बिन साखरेचं चहा पितात. जिन्हें शुगर की बीमारी है, वो बिना शक्कर की चाय पीते हैं, आणि काही खूपच जास्त साखर और घालून कोई बहुत ज्यादा शक्कर डालते हैं, त्यांची काही ओळखच नाही. उनकी कोई पहचान ही नहीं है. अशा घरामध्ये त्रुटी झालेली असतात. ऐसे घरों में एकता नहीं है. मी त्या घराचं उदाहरण यासाठी तुम्हाला सांगत आहे, उन घरों का उदाहरण मैं आपको इसलिए बता रहा हूँ काही लोकांनी आपला आत्मिक कल्चरच नाही बनवलं, क्योंकि कुछ लोगों ने अपना आत्मिक कल्चर बनाया ही नहीं है, आत्मिक जगच नाही तयार केलं अजून. उनकी आत्मिक दुनिया ही उन्होंने नहीं बनाई है. त्यांना त्या जगाशीच अजून सामील व्हायचं, जगाशीच जोडलं जायचं. उनको अब संसार से ही जुड़ा रहना मी है. जसं सांगतो ना नेहमी मैं हमेशा आपको बताता की हूँ, 4 लोकांनाच ते घाबरत आहेत ना अजून सुद्धा. अभी तक वो 4 लोगों से डर रहे हैं, मित्रांनाच घाबरत आहेत, अपने दोस्तों से डर रहे हैं. नातेवाईकांची भीती त्यांच्या और डोक्यात आहे. उनने उनके जो रिश्तेदार हैं, या उनसे सगळ्यातून बाहेर आणि एक वेगळं आत्मिक कल्चर तयार करायला चालू करा. इन सब से बाहर निकलकर अपना आत्मिक दुनिया कारण बनाना शुरू जग कीजिए. जगाचं काम करत आहे. संसार अपना कार्य करता जग रहेगा, जगाची दुनियामध्ये त्याचं काम चालू आहे. संसार अपनी दुनिया में अपना कार्य ते करता सतत है, चालू राहणार वो आहे. हमेशा चालू रहेगा. तुमचं आत्मिक जग तयार करा लेकिन आपको अपना आत्मिक आणि जीवन आत्मिक बनाना जगाचा जरूरी है. प्रभाव पडू द्या. और आत्मिक जीवन का प्रभाव होना आत्मिक जरूरी है. जगाचा प्रभाव दुसऱ्यांच्यावर पडू द्या. आत्मिक जीवन का प्रभाव दूसरों के ऊपर त्यांना होना कळू दे जरूरी की है. तुमचं एक वेगळं कल्चर आहे, आत्मिक कल्चर. लोगों को पता होना चाहिए कि आपका एक आत्मिक कल्चर है. तुमचं एक आत्मिक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत आहेत हे त्यांना कळू द्या. आपके आत्मिक जीवन में आत्मिक बातें हो रही है, तुमच्या लोगों को कामाच्या पता होना ठिकाणी, चाहिए. आपके कार्य के तुमच्या क्षेत्र में, शेजाऱ्या आपके पाजाऱ्यांना कळू द्या. पड़ोसी में, आणि तुम्ही ज्या ठिकाणी कामाला जाता त्या ठिकाणी असू द्या, जिस कार्य के स्तर पर आप जाते हैं वहाँ भी त्यांना मालूम कळू होना दे जरूरी है. तुमची एक आत्मिक दुनिया आहे उनको पता होना चाहिए कि आपका एक आत्मिक दुनिया है आणि तुम्ही त्याचा भाग आहात. और आप उनके सहभागी हैं. हे जर अजून झालं नसेल अगर ये अब तक नहीं हुआ है तुम्हाला ते अजून सुरुवात करायची तो लगेच. आपको उसका तुरंत शुरुआत करनी है. बरेच लोक त्याच्यामध्ये नाही आहेत. बहुत सारे लोग उसमें पहिले नहीं हैं. करंतिकरसपत्राचं 7वां अध्याय पहले तो की किताब उसका 7वां अध्याय 33 आणि 34 वचन. उसका 33 और 24 वचन पढ़ते हैं हम लोग. परंतु विवाहित मनुष्य संसार की बातों की चिंता में रहता है कि अपनी पत्नी को किस रीति से प्रसन्न रखे. विवाहिता और अविवाहित में भी भेद है. अविवाहिता प्रभु की चिंता में रहते हैं कि वे देह और आत्मा दोनों में पवित्र हो, परंतु विवाहिता संसार की चिंता में रहती है कि अपने पति को प्रसन्न रखे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. विवाहित आणि अविवाहित त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. पण ते उदाहरण सांगत असताना पाऊल एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवत आहे. यहाँ पर विवाहित और अविवाहित उनके बारे में बताया गया है, लेकिन पौलुस अलग रीति से वो चीजों को बता रहे हैं. आणि तो कशा प्रकारे जगामध्ये लोकांना प्रसन्न करण्यासाठी लोक प्रयत्न करतात. लोग संसार में लोगों को खुश करने के लिए क्या प्रयत्न कर रहे हैं. आणि म्हणूनच हे जग जे आहे ते एक वेगळ्या प्रकारच्या दुनियेत चालतं. इसलिए ये संसार अलग दुनिया में मी चल जसं रहा है. सुरुवातीलाच तुम्हाला जैसे सांगितलं मैंने आपको शुरुआत में ही बताया था, की जगामध्ये लोकांना खुश करण्यासाठी जास्त करून प्रयत्न ठेवला संसार में लोगों को खुश करने के लिए ज्यादा प्रयत्न किया जाता है आणि खुश करण्यासाठी बऱ्याचशाच गोष्टी केल्या जातात. और खुश करने के लिए बहुत सारी बातें की जाती भले है. नुकसान झालं जगाचं तरी चालेल, भले दुनिया का नुकसान हो तो चलेगा, माणूस खुश राहायला पाहिजे ह्यासाठी प्रयत्न असतो. लेकिन इंसान खुश रहे इसके बारे में यत्न किया जाता है. पण या ठिकाणी मात्र बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं यहाँ पर पवित्र शास्त्र बहुत सीधी रीति से हमें बताता है. आत्मिक माणूस मात्र तसं करत नाही. आत्मिक इंसान ऐसे नहीं करता. आत्मिक जगामध्ये जो जगत असतो ना आत्मिक दुनिया में जो जी रहा है तो प्रभूला खुश करण्यासाठी वो प्रयत्नशील असतो. प्रभु को खुश करने के लिए प्रयत्नशील होता है. कारण त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे वहाँ पर सीधी रीति से लिखा है की प्रभूला खुश करण्यासाठी आत्मिक माणूस प्रयत्न करतो. प्रभु को खुश करने के लिए आत्मिक इंसान हमेशा त्याचं प्रयत्न त्याचं जर करता उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर 29:30 मध्ये लिहिलेलं आहे. है. उसका सर्वोत्तम जो उदाहरण है वो त्याचं उसके 29:30 सातवा अध्याय 29 और 30 वरती आले थोडंसं तुम्ही त्या ठिकाणी लिहिले. बंधुजनो मी हेच म्हणतो की काळाचं सक्षम करण्यात आला आहे यासाठी की ज्याला पत्नी आहेत आणि त्याने ती नसल्यासारखे असावे, जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे आणि जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे असावे. Praise the Lord. आमेन. 29:30 में ऐसे लिखा है, हे भाइयों मैं यह कहता हूँ कि समय काम किया गया है, इसलिए चाहिए कि जिन्हें पत्नी हो वे ऐसे मानो कि उनकी पत्नी है, और रोने वाले ऐसे हो जो मानो रोते नहीं, जो आनंद करने वाले हो जो माने आनंद नहीं, और जो मोल लेने वाले ऐसे हो मानो उनके पास कुछ है ही नहीं. आत्मिक जग जर तयार केलं आणि आत्मिक दुनिया जर तयार केली स्वतःची किंवा स्वतःच्या फॅमिलीची किंवा जो मंडळीशी जोडून आत्मिक दुनियामध्ये प्रवेश केलाय तो ह्या सगळ्या गोष्टी करतो. आमेन. जिस इंसान ने आत्मिक दुनिया बनाई, जो आत्मिक कलीसियाओं में लोगों में संगति करते, उसने ऐसी चीजें की है. कारण आज जगाची जो जोडलेला नाही आहे तो जगाला जो व्यक्ती नेहमी जगाच्या कोणत्याही गोष्टी
चिंता करत नाही. जो संसार से नहीं जुड़ा है वो संसार की किसी चीजों के बारे में चिंता नहीं करता. त्याला नेहमी आत्मिक दुनियेची चिंता असते. उसे हमेशा आत्मिक जगामध्ये काय चाललेलं आहे हे त्याला जाणून घ्यायचं. आत्मिक दुनिया में क्या चल रहा है उसे मालूम. पवित्र आत्मा आज काय सांगतो हे त्याला ऐकायचं असतं. पवित्र आत्मा क्या बता रहे उसे शैतान माझ्यावर काय आक्रमण करतो हे त्याला ऐकायचं असतं. क्या मेरे ऊपर प्रभाव डाले मुझे सुन. माझी प्रार्थना अजून किती प्रभावशाली होईल याच्याविषयी त्याला प्रयत्न करत मेरी असतो. दुआ कितनी और प्रभावशाली होनी चाहिए इसके बारे में वो मी सोचता है. अजून बायबल मधलं कोणतं पुस्तक वाचलेलं नाही त्याच्याविषयी त्याला प्रयत्न करत वो असतो. ये प्रयत्न करते हैं कि मैंने बाइबल की कौन सी किताब अभी तक नहीं पढ़ी. मग एक वेळा मी वाचले अजून 2 वेळा मी कसं लवकर वाचन याच्याविषयी तो प्रयत्नशील एक असतो. बार मैंने पढ़ा है मैं 2 बार उसे और कैसे पढूं ये इस बात अजून अशी आत्मिक कोणती गोष्ट आहे जी आजपर्यंत मी करू शकत नाही प्रभूसाठी ते मला करायचं त्यासाठी तो प्रयत्नशील वो असतो. ऐसी चीजें करने की कोशिश करते हैं जो अब तक उन्होंने नहीं की उन्हें आगे करनी त्याची है. एक आत्मिक दुनिया आहे. उनकी आत्मिक दुनिया है. आत्मिक जगामध्ये त्याचं काम चालू आहे. आत्मिक दुनिया में उनका कार्य चल रहा है. जगाकडे पाठ करून प्रभूच्या मागे चालले. मेरे को संसार के ऊपर पीठ करके प्रभु के पीछे हो लिया है. कारण बरेच लोक जगाला खुश करण्यासाठी क्योंकि प्रयत्नशील कई सारे लोग संसार को ठीक करने उनको खुश करने के जेव्हा प्रयत्न तुम्ही कर रहे हैं. जगाशी जुडलेले असाल, अगर आप संसार के साथ जुड़े हुए हैं, जगाच्या त्या कल्चर मध्ये तुम्ही असाल संसार के कल्चर में डूबे हुए तर हैं, त्यांना खुश करण्यासाठी सतत तुम्ही प्रयत्न करा. उन्हें खुश करने के लिए हमेशा प्रयत्न पण करें. जर तुम्ही आत्मिक दुनियेत प्रवेश केला अगर आपने आत्मिक दुनिया में प्रवेश किया है, तुम्हाला खात्री देतो तुम्ही प्रभूला खुश करण्यासाठी प्रयत्न मैं करा. आपको निश्चित बताता हूँ प्रभु को खुश करने के लिए कार्य प्रभू करें. कसा खुश राहील यासाठी सतत प्रयत्नशील प्रभु असतो. कैसे खुश होंगे इसके लिए आप हमेशा प्रयत्न करें. छोट्या छोट्या गोष्टींच्या द्वारे तुम्ही म्हणाल की प्रभू यामध्ये तुला आनंद आहे का? छोटी छोटी चीजों में आप प्रभु से कहेंगे प्रभु प्रभु ये कैसे कराता है. आनंदित है वो प्रभु करने के ये लिए कराता है. मैं करने के लिए मैं कारण तैयार हूँ. जगानं तुम्हाला आकर्षित करण्याची व्यवस्था करून ठेवली. क्योंकि संसार ने आपको आकर्षित करने के लिए सारी व्यवस्था की है. तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनामध्ये व्यवस्था करून ठेवा. आप अपने आत्मिक जीवन में व्यवस्था की करें. आत्मिक जगाकडे जग आकर्षित झालं कि पाहिजे. आत्मिक दुनिया में संसार आकर्षित हो जाए. आत्मिक लोकच आज जगाकडे आकर्षित होत आहेत. आत्मिक लोग ही संसार में आपके संसार की तरफ एक आकर्षित हो काहीतरी रहे हैं. कारण सांगून पालकापासून लांब होतात, वो कोई कारण बताकर पासवान से दूर हो रहे हैं, मंडळीपासून लांब होतात, कलीसियाओं से दूर हो रहे हैं. त्या आत्मिक कवचातून बाहेर जातात. वो आत्मिक उस कवच से दूर निकल रहे हैं. प्रार्थनेचं त्यांच्या पाठीमागे बॅकिंग असतं त्याच्यातून बाहेर जातात. प्रार्थना को उनके पीछे जो एक प्रभाव होता है सामर्थ्य होता है, उससे वो दूर जा रहे हैं. जग बसलेलं आहे बाण घेऊन तुम्हाला मागे. दुनिया खड़ा है वहां पर बैठी है. जगानं तुमच्यासाठी दुकान बांधून ठेवलेलं आहे. संसार ने आपके लिए वो दुकान डाल के रखा है. वो या. आ जाओ. आणि फुकट द्यायला तयार आहे बरेच लोक. वो मुफ्त में देने के लिए तैयार है. आणि शैतान दुकान बांधून बसलेलं आहे. शैतान अपनी दुकान खोल के बैठा है. आणि तो तुम्हाला आकर्षित करत वो आहे. आपको उनकी तरफ आकर्षित कर रहा है. तुम्ही आत्मिक दुनियेचा भाग नाही झाले आप आत्मिक जीवन का भी भाग नहीं बने तर जग आकर्षित करत राहणार. तो संसार आपको आकर्षित करता रहेगा. बरेच लोक आज जगाच्या कल्चर पासून आत्मिक माणसं ज्याला आपण विश्वासणारे म्हणतो ना ते विश्वासणारे विसरले या सगळ्या गोष्टी. बहुत सारे विश्वासी लोग इन आत्मिक जीवन के बारे में भूल चुके हैं. बऱ्याच विश्वासणाऱ्यांना जगाशी जुळवून घ्यायचं. बहुत सारे विश्वासी अपनी दुनिया के साथ मेल मिलाप तुम्ही जगाशी जुळवून जगू शकत नाही हे सत्य स्वीकारा. एक सच आप इसे स्वीकार करें कि दुनिया के साथ मिलकर आप नहीं जी सकते. हे सत्य आहे लक्षात घ्या. ये सच है. आप तुम्ही समझिए. कितीही प्रयत्न केला तर तसं होणार नाही. आप कितना भी प्रयत्न करें ऐसे नहीं हो सकता. तुम्ही त्यांना बदलण्याच्या ऐवजी ते तुम्हाला बदलतील. आप उन्हें बदलने के बजाय वो आपको बदल देंगे. आणि तुम्ही कधी त्यांच्यात मिसळून जाल हे तुम्हाला पण कळणार. आपको भी पता नहीं चलेगा कि कब आप उनके बीच में उनकी तरह होंगे. एक दिवस मग कधीतरी देवाचा माणूस तुम्हाला भेटेल किसी दिन परमेश्वर का दास आपको मिलेगा. आणि तुम्हाला त्या ठिकाणी पाहून तो असं म्हणेल तू इथं कसा. वो आपको वहां देखकर कहेंगे कि आप यहाँ पर कैसे. मग तुम्ही जागे मला अरे मी इथं कसं काय आलो. तब आप जग जाएंगे. आप सोचेंगे मैं जसं यहाँ उजळ्या पर पुत्र जागा झाला होता. जैसे वो उड़ाऊ पुत्र अचानक जग गया. रीतीनं. अचानक से डुकरांच्या मध्ये होता वो सुअरों के बीच में था. आणि तिथं असं लिहिलंय तो शुद्धीवर आला. वहां पर ऐसे लिखा है कि वो सुध में अपनी सुध में आ गया. मग त्याला आठवलं तब उसे याद आ गया माझ्या बापाच्या घरात मेरे पिता के घर में डुकरांची खाण्यापिण्याची रेलचेल आहे. नौकर भी अच्छे से खा पी रहे हैं. आणि डुकरांना खाण्यासाठी जे देतात ते खाण्याची मी इथे इच्छा और वाटते. वहां पर जो सुअरों का खाना है वो खाने की मैं इच्छा कर रहा हूँ. कारण आत्मिक कवच विसरून सोडून आला होता तो. क्योंकि वो आत्मिक कवच उसे छोड़ के वो आया. बापापासून भांडण करून निघाला होता. अपने पिता से झगड़ कर वो निकल गया था. कारण आत्मिक कवचातून आत्मिक दुनियेतून बाहेर गेले ना जब आप आत्मिक कवच से उस दुनिया से बाहर निकल आते हैं, जग अशा प्रकारच्या घाणीमध्ये घेऊन जातं. त्याची कल्पना पण तुम्ही करू शकता. संसार ऐसी गंदगी में भी लेके जाते हैं जिसकी आप कल्पना भी नहीं कर सकते. कारण जग आकर्षित करण्यासाठी बसलेलं आहे. क्योंकि संसार आपको मी आकर्षित करने के लिए मी बैठा है. सांगितलं तुम्हाला की व्यवस्था आहे त्याच्याजवळ. मैंने आपसे कहा ना उनके पास एक व्यवस्था है. त्याच्या जवळ सगळी अरेंजमेंट आहे. उनके पास वो सारी चीजें ठहराई गई. प्रत्येक तुम्ही जे मागाल तुमच्या मनासाठी शरीरासाठी जे आवश्यक आहे ते सगळं उपलब्ध आहे. शरीर के लिए जो आप मांगेंगे हर एक चीज उनके पास मौजूद सगळं है. उपलब्ध आहे त्या जगाजवळ. संसार के पास सारी चीजें मौजूद है. हे तुम्हाला देणार आहे. वो आपको देने ही वाले हैं. कधी कधी फुकट देतील. वो आपको मुफ्त में देंगे.
पण तुम्ही तिथं जायचं नाही ही गोष्ट तुमच्यावरती आहे. लेकिन आपको वहां नहीं जाना है, ये आपके ऊपर निर्भर है। आत्मिक जगामध्ये सुद्धा अरेंजमेंट आहे. आत्मिक जीवन में भी ऐसी व्यवस्था है। आत्मिक जगामध्ये सुद्धा परमेश्वराने सगळं काही देऊन ठेवलं. आत्मिक जीवन में भी परमेश्वर ने सब कुछ दे के रखा जे है। काही तुम्ही मागाल गुडघ्यावर बसून परमेश्वराचं ते सगळं देणार आहे. घुटनों में आकर परमेश्वर के पास आप जो मांगेंगे वो आपको दिया बाबाजवळ गया है। गेल्यानंतर बाप त्याला म्हणतो हे सगळं काही तुझंच आहे. पिता के पास जाने के बाद पिता ने कहा ये सब कुछ जे तुम्हारा काही है, माझ्याजवळ आहे ते सगळं तुझं आहे बाबा. वो मेरा है, वो सब कुछ तुम्हारा है। लवकर एका पायात जोडे घाला नवीन आप जल्दी से नए जूतों को पहन ले आणि लवकर याला नवीन जागा घाला. और जल्दी से इसे एक अच्छा कपड़े लवकर त्याच्या पहने, हातामध्ये अंगठी घालण्यात उसके आली. हाथों में अंगूठी डाली। त्यासाठी आनंद उत्सव केला उसके लिए गेला. आनंद उत्सव किया गया आणि था। बाप म्हणाला की माझा मुलगा हरवला होता मला परत मिळाला. पिता ने कहा मेरा बेटा खो गया था, वापस आ गया। हालेलुया हालेलुया, हालेलुया. हालेलुया। आणि तो काय म्हणतो माहिती आहे, ज्यावेळेस त्याचा मोठा मुलगा आहे तर सगळं काही तुझं आणि त्याचं आहे. जब बड़ा बेटा आकर कहते हैं सब कुछ वो तेरा है और उसका है, सगळं तुझं आहे. सब कुछ तुम्हारा है। लक्षात घ्या, बापाजवळ जे आहे ते सगळं आपलं आहे. इस बात को समझे, पिता के पास जो कुछ भी है वो हमारा है। जगाच्या अरेंजमेंटचा आपल्याला भाग नाही बनवायचा. संसार की जो व्यवस्था का भाग हमें नहीं बनना तुम्हाला है। प्रभूला खुश करण्यासाठी सतत प्रयत्न करा. प्रभु को खुश करने के लिए हमेशा आपको प्रयत्न करना कारण जरूरी जगाची है। एक वेगळी दुनिया आहे जी माणसाला खुश करण्याच्या भागात आहे. संसार की अलग एक व्यवस्था है जो इंसान को खुश करने के लिए है, आणि मी ते सतत प्रयत्नशील आहे त्यासाठी. और वो उसके लिए हमेशा प्रयत्न करते पण रहते हैं। आपण वेगळ्या दुनियेत आहोत. लेकिन हम अलग दुनिया में आत्मिक हैं। दुनियेत. हम आत्मिक दुनिया में त्या हैं। ठिकाणी प्रभूला खुश करण्याच्या गोष्टी आहेत. वहाँ पर प्रभु को खुश करने वाली बातें हैं। माझ्याकडून आनंदी होईल यासाठी किस तरह से प्रभु मुझसे आनंद होंगे वो बातें वहाँ पर है। ह्या जगाला बायबल काय म्हणतं आपण पाहणार आहोत. संसार को बाइबल क्या कहती है हम ये आणि देखेंगे। योहानाचं शुभवर्तमान 3:16 वचन तुम्हाला माहिती आहे ते वचन की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. हम सब जानते हैं कि जॉन क्रूक सुसमाचार 3:16 में लिखा है, परमेश्वर ने अपने इकलौते पुत्र को दिया ताकि जो कुछ भी उसके ऊपर विश्वास करे वो आने ना पाए पर अनंत काल का जीवन पाए। पहिले योहानाचं पत्र 14:9 वचन. फर्स्ट जॉन 4 उसका 9वां वचन। वचन यूं कहता है, जो प्रेम परमेश्वर हमसे रखता है वह इससे प्रकट हुआ कि परमेश्वर ने अपने इकलौते पुत्र को जगत में भेजा है कि उसके द्वारा जीवन पाए। प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता मला सांगा की जग काय करतं हे देवाला माहिती आहे. अब आप ये समझे कि जो संसार कर रहे हैं वो परमेश्वर को मालूम है। जगाची वेगळी दुनिया आहे देवाला माहिती आहे. संसार की अलग व्यवस्था ये परमेश्वर को मालूम है। परमेश्वर जगाचा द्वेष नाही करत. परमेश्वर दुनिया का द्वेष नहीं करता है। परमेश्वर जगावरती प्रीती करतो. परमेश्वर संसार के ऊपर प्रीति करते या हैं। पापी जगाला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपला इस प्राण पापी दुनिया को बचाने के लिए यीशु मसीह ने अपना प्राण दिला. त्याग किया। जगामध्ये कितीतरी वाईट गोष्टी होत असल्या तरी सुद्धा देवाची या जगावरती प्रीती आहे. संसार में कितनी भी बुरी बातें हो, परमेश्वर प्रेम करते हैं। पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो. जब बारिश का मौसम होता है तो बारिश होती है। उन्हाळ्यामध्ये ऊन असतं. जब धूप का मौसम होता है वहाँ पर धूप भी आती है। थंडी असते. ठंड के दिन में ठंड भी होती है। वेगवेगळ्या माणसाच्या वागणुकीमुळं किंवा त्यांनी या कल्चरचा नाश केल्यामुळे काही ऋतूमध्ये बदल होत आहे. इंसान के चाल चलन बदलने से ये जो ऋतु आते हैं मौसम उसमें कोई बदलाव नहीं पण होता। देव आपल्या अभिवचन विसरलेला नाही. लेकिन परमेश्वर अपने वचनों को भूले नहीं है। देवानं जगाला निर्माण केले. देवानं जगाची काळजी घ्यायचं देव विसरलेला नाही. परमेश्वर ने दुनिया के निर्माण किया है, वो उनकी चिंता करना नहीं छोड़ते। त्यानं मनुष्याची निर्मिती केली. त्या मनुष्यावर अजून सुद्धा त्याची दृष्टी आहे. जिन्होंने मनुष्य को बनाया उनके ऊपर अभी वो प्रीति करते हैं। एक दिवस या सगळ्या व्यवस्थेचा नाश केला जाईल. एक दिन ये सारी व्यवस्था का नाश किया पण जाएगा। तरी आता सध्या परमेश्वर मात्र प्रीतीने काम करतो. लेकिन अभी भी परमेश्वर उसी प्रेम से कार्य कर रहे जोपर्यंत हैं। प्रभू यीशू ख्रिस्त येत नाही जब तक यीशु मसीह नहीं आते तोपर्यंत या जगामध्ये कृपा अशीच असणार आहे. तब तक इस दुनिया में कृपा वो ऐसे ही त्या बनी दिवशी रहेगी। पवित्र आत्मा आणि कृपा दोन्ही काढून घेतलेले आहे. लेकिन उस दिन पवित्र आत्मा और कृपा दोनों निकाली जाएगी। तोपर्यंत कृपा आणि पवित्र आत्मा ह्या जगामध्ये आहे. तब तक पवित्र आत्मा और कृपा इस दुनिया में है। आणि तोपर्यंत जगाचं कितीही पातक असलं तरी ती कृपा आणि पवित्र आत्मा तसंच असणार आहे. तब तक संसार कितना भी पापी हो, ये कृपा और आत्मा ऐसे ही बनी रहेगी। तुम्ही आणि मी सुद्धा ह्या जगाच्या वेगवेगळ्या दुनियाच्या भागामध्ये आहोत. आप और मैं भी संसार के रीति से कहीं ना कहीं उसके भाग हैं। आणि मग लक्षात घ्या आपण आपलं एक आत्मिक जग तयार केलं. आप समझे कि हमने क्या अपनी एक आत्मिक दुनिया बनाई। आणि मग आपण ह्या जगाच्या दुनियेपासून वेगळे आहोत. अब हम संसार की व्यवस्था से अलग हो गए। पण तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावर प्रेम करायचं. लेकिन फिर भी हमें उनके ऊपर प्रीति करनी तरी है। सुद्धा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत फिर भी राहावं. हमें उनके लिए दुआ करना तरी है। सुद्धा आपण त्यांच्यासाठी आपल्यामध्ये कळवळ्याचं हृदय असलं पाहिजे जे देवामध्ये आहे. फिर भी हमारे अंदर वो करुणामय हृदय होना चाहिए जो परमेश्वर के आपण पास है। त्यांचा द्वेष करण्यासाठी या हम ठिकाणी उनका नाही. द्वेष करने के लिए यहाँ पर नहीं है, कारण आपण त्यांच्या मळलेल्या वस्त्रांचा द्वेष करतो. क्योंकि हम उनके जो मलिन वस्त्र है
तो उसका द्वेष करते आपण हैं, त्यांच्या कार्याचा द्वेष करतो. हम उनके कार्यों का द्वेष आपण करते हैं, त्यांच्या आत्म्याचा त्यांच्या शरीराचा द्वेष नाही उनके करत. आत्मा और उनके शरीर का हम द्वेष नहीं करते, आणि आपण त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घाणेरड्या कल्चरचा द्वेष करतो. हम उनके गंदे कल्चर का द्वेष करते हैं, त्यांच्या व्यवस्थेचा जे व्यवस्था त्यांनी पाप करण्यासाठी व्यवस्था बनवली त्या व्यवस्थेचा आपण द्वेष करतो. पाप करने के लिए जो व्यवस्था बने उसका हम द्वेष करते हैं, पण आपण आत्म्यांचा द्वेष नाही करत. लेकिन हम आत्मा का द्वेष नहीं आपण करते. आत्म्याला आपण प्रीतीने जवळच घ्यायचं. हम आत्मा को प्रीति से ही अपने पास लेके आएंगे. आत्म्यासाठी आपण सतत प्रार्थनाशील राहणार. आत्मा के लिए हमें हमेशा जे प्रयत्नशील होना है. कळवळ्याचं हृदय देवामध्ये आहे, ते तुमच्या आणि माझ्यामध्ये असलंच पाहिजे. जो करुणामय हृदय परमेश्वर के पास है वो आपके और मेरे अंदर होना जरूरी है. कारण जरी आपण व्यवस्थेचा भाग नसलो अगर हम व्यवस्था के में सहभागी नहीं तरी है सुद्धा आपण सतत त्यांच्यासाठी प्रार्थना केलीच तो पाहिजे. भी हमें निरंतर उनके लिए प्रार्थना करनी है, देवाने त्यांचा द्वेष केलेला नाही. क्योंकि परमेश्वर ने उनका द्वेष नहीं किया है, देवानं त्यांच्या व्यवस्थेचा द्वेष केला. परमेश्वर ने उनकी व्यवस्था का द्वेष मनुष्याच्या किया. बुद्धीने केलेल्या जे कार्य आहे पाप आहे त्या पापाचा परमेश्वराला द्वेष आहे. मनुष्य की बुद्धि से जो व्यवस्था आई है पाप में उसका परमेश्वर ने आणि द्वेष म्हणून किया है, आपण सुद्धा त्या गोष्टीचा द्वेष नाही केला. इसलिए हमने उन चीजों का द्वेष नहीं किया. गीताचं पत्र दुसरं पत्र याचा 12वा अध्याय दुसरा अध्याय आणि 12व वचन. गीताचं पत्र दुसरा अध्याय 12व वचन. तीत उसका दूसरा अध्याय और 12वा लिहिले. धन्य अशा प्राप्तीची म्हणजे आपला देव तो तारणार आहे जो येशू ख्रिस्त. त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत असताना आपण अभक्तीला व ऐहिक वासना नाकारून सापडांच्या युगात मर्यादेने व नीतीने व सुभक्तीने वागावे. दूसरा अध्याय 12. तीतुस का दूसरा अध्याय उसका 12वां वचन. और हमें चेतावनी देता है कि हम अभक्ति और सांसारिक अभिलाषाओं से मन फेर कर इस युग में संयम और धर्म और भक्ति से जीवन बिताए और उस ध्यान आशा की अर्थात अपने महान परमेश्वर और उद्धारकर्ता यीशु मसीह की महिमा के प्रकट होने की बाट जोते रहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. हालेलुया. हालेलुया. माझ्या बरोबर अजून एक वचन वाचा. योहानाचं पहिले पत्र 5वा ते 19 वचन. सर्वात शेवटी गोष्ट आहे, शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. 5वा ते 19 वचन. योहान की पहली किताब उसका 5वां अध्याय उसका 19वां वचन यूं कहता है, हम जानते हैं कि हम परमेश्वर से हैं और सारा संसार उस दुष्ट के वश में पड़ा है. शेवटची गोष्ट. आखिरी बात, बाजूला सांगा सैतानाच्या कंट्रोल मध्ये हे जग आहे. अपने पड़ोसी से कहे शैतान के कंट्रोल में ये संसार है. जग आहे, जग जे आहे ते सगळं सैतानाच्या कंट्रोल वो संसार है, वो शैतान के अधीन है. स्वर्गात पृथ्वीवर सर्वाधिकार प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. स्वर्ग और पृथ्वी में सारे अधिकार प्रभु यीशु मसीह के पास है. मनुष्य जोपर्यंत आपलं स्वतःचं कंट्रोल देवाच्या हातात देत नाही लेकिन इंसान जब तक अपना जो कंट्रोल है परमेश्वर के हाथों में नहीं देते तोपर्यंत येशू ख्रिस्त त्याचा अधिकार जो आहे तो गाजवत नाही. तब तक यीशु मसीह अपने खुद के अधिकार का इस्तेमाल नहीं करते. येशूचा प्रत्येक गोष्टीवर जगातल्या प्रत्येक गोष्टीवर अधिकार आहे. यीशु मसीह का संसार की हर एक चीजों के ऊपर अधिकार है. मनुष्याने ठरवलेलं आहे की मी सैतानाच्या हातात माझा कंट्रोल देतो. लेकिन अगर इंसान ने ये सोचा कि अपना कंट्रोल वो शैतान क्या माझ्या हाताचं माझ्या जीवनाचं कंट्रोल सैतानाच्या हातात. मेरे जीवन का कंट्रोल तो मैंने शैतान को दिया है. आणि आत्मिक जगाला सुद्धा कंट्रोल मध्ये घेण्यासाठी तो सतत प्रयत्नशील और असतो. आत्मिक जीवन को भी अधीनता में लाने के लिए हमेशा वो प्रयत्न करता आणि रहता है. तोच मंडळीमध्ये शिरलेला आहे. और वो कलीसिया में घुस गया है. तो विश्वासदारांच्या घरामध्ये शिरलेला वो आहे. विश्वासियों के घरों में घुस गया है. आणि तो विश्वासदारांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश वो करू. विश्वासियों के अंतःकरण में आना त्याला चाहता है. कंट्रोल हवाय. उसे उनके ऊपर पूरा ताबा चाहिए. तो कंट्रोल द्यायचं की नाही हे मात्र प्रत्येक विश्वासदाराच्या हातामध्ये वो नियंत्रण देना है नहीं देना है हर एक विश्वासी के हाथ आहे. में जर है. आत्मिक जगामध्ये अगर असाल आप आत्मिक जीवन में हैं, तर तुम्ही जर तुमचं आत्मिक कल्चर बनवलेलं अगर असेल आपने अपना आत्मिक कल्चर बनाया है, तर तुम्ही त्याला कधीच कंट्रोल देणार तो आप उसे कभी भी वो ताबा नियंत्रण नहीं पण देंगे. समजा जर तुम्ही आत्मिक कल्चर नाही बनवलं अगर आपने अपना आत्मिक कल्चर नहीं बनाया तर है, तुमचं कंट्रोल त्याच्या हातामध्ये गेलंच तो नसतं. आपका नियंत्रण उनके हाथों में गया है, समझ कारण लीजिए. जगानं आपलं कंट्रोल त्याच्या हातात दिलं. क्योंकि संसार ने अपना नियंत्रण उसके हाथ में दिया. जगानं आपलं कंट्रोल दिलेलं आहे. संसार ने अपना नियंत्रण उसके हाथ में दे दिया. एखाद्या व्यसन करणाऱ्या माणसानं आपलं कंट्रोल सैतानाच्या हातात देऊन कोई टाकलं. व्यसन करने वाले इंसान ने अपना कंट्रोल वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या वाईट गोष्टी करणाऱ्यांना आपलं कंट्रोल त्याच्या हातामध्ये देऊन अलग टाकलं. अलग चीजें करने वालों का नियंत्रण उसने शैतान के हाथों पण में दे बरेच दिया. विश्वासणारे त्याला आपलं कंट्रोल देण्याच्या तयारीमध्ये असतात. बहुत सारे विश्वासी लोग भी अपना नियंत्रण उसके थोड्या हाथ में वेळासाठी दे का दिया. असेल पण त्यांना असं वाटतं की ठीक आहे आपण जगात थोडासा फेरफटका मारू. उन्हें लगता है कि चलो उससे हम लोग एक आणि ऐसे चक्कर लगा के त्यामुळे होतं काय माहितीये का तो पूर्णपणे कंट्रोल घेण्याच्या नादात आहे. इस वजह से शैतान पूरी रीति से नियंत्रण लेने के पीछे पड़ा है. कारण देव
तुम्हाला आणि मला जागृत करत आहे. परमेश्वर आपको और मुझे जागरूक बना या रहा है। ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे यहाँ पर स्पष्ट रीति से बताया है सगळं जग दुष्टाला वश झालेलं आहे. वश पूरी दुनिया वो दुष्ट के हाथ में उसके नियंत्रण में गई है। आणि वश झालेलं आहे म्हणजे काय की स्वतःहून ते गेले ते. इसका मतलब वो अपने खुद की इच्छा से वो गए। बरेच विश्वासणारे लोक सुद्धा स्वतःहून त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न कई करतात. सारे विश्वासी लोग अपनी खुशी से उसके नियंत्रण में जाना पण चाहते हैं, आपण स्वतःहून देवाच्या कंट्रोलमध्ये जास्त जाण्याचा प्रयत्न केला. लेकिन हमें अपने आप को परमेश्वर के नियंत्रण में जर जाना तुम्ही आना आत्मिक चाहिए। जग बनवलं अगर आपने अपना आत्मिक जर जीवन आपने बनाया दुनिया है, बनवली, अगर आपने अपनी दुनिया बनाई है, तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये कधीच तो जाणार आप खुद अपने आप से वहां नहीं तो जाएंगे। प्रयत्नशील असेल तुमच्यासाठी. वो प्रयत्नशील रहेगा आपके लिए। योबाच्या जीवनात जसं तो प्रयत्नशील होता. योग के जीवन में जैसे उतना प्रभाव डाला, देवाकडे गेला त्याची तक्रार सांगायला. वो परमेश्वर के पास में उसके बारे में बताने के तो लिए त्या ठिकाणी म्हणतो की बा तो उगीच तुझी स्तुती करत नाही. वहां पर परमेश्वर से कहते हुए ऐसे आपकी स्तुति नहीं करते। पण लक्षात घ्या सगळं त्या जीवनामध्ये संकट आल्यानंतर आप समझे उनके जीवन में सारे संकट आने के बाद योग कधी सैतानाच्या कामाला वश झाला नाही. योग कभी भी शैतान के नियंत्रण में नहीं गया, कधीच तो त्याच्या नियंत्रणाखाली गेला नाही. कभी उसके नियंत्रण में वो नहीं गया। त्याचे मित्र त्याला सारखं प्रवृत्त करत राहिले या गोष्टीसाठी. उसके जो दोस्त थे उसके वो नियंत्रण जाने के लिए उसके हमेशा उकसाते रहे, पण त्याचं एक आत्मिक कल्चर होतं. लेकिन उसका एक आत्मिक कल्चर था। तो रोज देवाची भक्ती करायचा. हर दिन वो परमेश्वर की भक्ती रोज करते थे, देवाचं गौरव करायचा. हर दिन वो परमेश्वर की महिमा करते थे। तुम्हाला माहिती आहे त्याच्या आत्मिक कल्चरमुळे तो सैतानाला कधीच वश उनके झाला. आत्मिक कल्चर की वजह से वो शैतान के कभी आदी नहीं हुए। देवाची स्तुती करण्याचं हे त्याचं कल्चर होतं. परमेश्वर की स्तुति करना ही उनका कल्चर था। आणि देवाचं गौरव रोज करायचं हे त्याचं कल्चर होतं. हर दिन परमेश्वर की महिमा करना ही उनका कल्चर था। देवाला कधीच नाव नाही ठेवायचं हे त्याचं कल्चर होतं. परमेश्वर को कभी भी नाम नहीं उनका तरीका, मतलब गलत बोलना ही उनका कल्चर था। छोट्याशा गोष्टी झाल्या तर देवाला नाव ठेवणारे विश्वास नाही पाहिजे. छोटी सी बात होने के बाद हम परमेश्वर को गलत बोलने वाले विश्वास है कुठं देव आहे असं म्हणणारे माणसं मी पाहिजे. कहाँ पर परमेश्वर से लोगों को सुनते हुए मैंने देखा है, कारण त्यांनी कल्चर नाही बनवलेलं असतं. क्योंकि उन्होंने अब तक कल्चर नहीं बनाया है। आणि मग योगासारखी परीक्षा आल्यानंतर ते पूर्णपणे बॅकसाइड होते. योग जैसी जब परीक्षा आती है तो पूरी तरह से वो फिसल जाते हैं, पूर्णपणेच निघून जाते. पूरी रीति से वो परमेश्वर से दूर हो जगाशी जाते हैं। कधी जोडले जाते हे त्याला पण समजतं. संसार से वो कब जुड़ जाते हैं उन्हें खुद को पता नहीं चलता। तुमचं कल्चर बनवा. आप अपने कल्चर को बनाइए, तुम्ही एक वेगळी दुनिया बनवा आप अपनी अलग दुनिया बनाइए, आणि मग लोकांच्या वरती त्याचा प्रभाव पडू दे. लोगों के ऊपर उसका प्रभाव होना जरूरी है। अलिबस तेमानी आणि त्यांच्यामुळं योग बदलला नाही. उन लोगों की वजह से योग नहीं बदल गया, योगामुळं अलिबस तेमानी बदलला. योग की वजह से वो बदल गया। हालेलुया हालेलुया। हालेलुया. हालेलुया। कारण योगाचा प्रभाव त्यांच्यावरती पडला. क्योंकि योग का प्रभाव उनके ऊपर था, मित्राचा प्रभाव योगावरती पडला. दोस्तों का प्रभाव योग के ऊपर नहीं था। हालेलुया. हालेलुया। आज विश्वासणाऱ्याच्या सानिध्यामध्ये येऊन तसं होते का तुमच्या सानिध्यात लेकिन येऊन? आज विश्वासियों के बीच में रहकर के आपके साथ स्वतःला ऐसा होता है। तपासून पहा की माझा प्रभाव लोकांच्यावर पडतोय की लोकांच्या मध्ये मी अगदी सामील होऊन मी तुमच्यातलाच आहे हे मी फक्त भासवण्याचा प्रयत्न आप करतो. अपने आप को जांचें कि क्या आपका प्रभाव संसार के ऊपर पड़ रहा है या संसार का प्रभाव आपके ऊपर आके आप दिखा रहे हैं कि आप उनके जैसे ही है। कारण जग मनुष्याला खुश करण्याचा प्रयत्न करत क्योंकि आहे. संसार इंसान को खुश करने का प्रयत्न कर रहा तुम्ही है, तिथं राहून सुद्धा लेकिन आप वहां रहने के बावजूद तुम्ही देवाला खुश करू शकता. परमेश्वर को आप खुश कर सकते कारण हैं। आत्मिक माणूस देवाला खुश करण्याचाच प्रयत्न करतो. क्योंकि आत्मिक इंसान परमेश्वर को खुश करने कल्चर के शिकवण्याचा प्रयत्न माझा करता काय उद्देश आहे? है। ये कल्चर सिखाने का क्या मेरा उद्देश्य है? मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगत आहे? ये चीजें मैं आपको क्यों बता रहा हूँ? कारण आपण देवाला आनंदित करण्यासाठी इथं आहोत. क्योंकि परमेश्वर को खुश करने के लिए हम यहाँ जगाला पर आनंदित हैं। करण्यासाठी संसार आपण को इथं खुश नाही. करने के लिए यहाँ पर हम लोग नहीं है। मला आनंद वाटावा म्हणून तुम्ही इथे बसलो नाही. मैं अपने आप को खुश करूँ इसके लिए आप यहाँ पर नहीं किंवा हो। तुम्हाला आनंद वाटावा म्हणून मी एवढा तुम्हाला संदेश देत मैं आहे. आपको खुश करने के लिए मैं संदेश नहीं दे रहा। कारण जर असतं तर मी तुम्हाला केवळ आशीर्वादाविषयी शिकवलं असतं. हो हो तुम्ही खूप चांगले आहात असं म्हणून तुम्हाला घरी पाठवलं असतं. ऐसा तो मैं आपको सिर्फ आशीषों के बारे में बताता हूँ, आप बहुत अच्छे करके आपको घर भेज पण मी देता। तुम्हाला काही गोष्टी ह्या गोष्टी समजावून सांगत आहे की तुम्हाला आनंद वाटावा यासाठी नाही तर तुमचं परिवर्तन व्हावं याच्यामध्ये देवाचा आनंद आपल्याला लक्षात आहे. ये चीजें मैं आपको इसलिए समझा रहा हूँ कि इन चीजों में आपका आनंद है, लेकिन परमेश्वर को खुश करके जो आनंद है उसके बारे में मैं आपको बता रहा आणि हूँ। बायबलचं वचन काय सांगतं ते आपण पाहूया. और एक वचन हम देखेंगे, यहुदाचं पत्र याचा 18वं वचन त्याच्यामध्ये एकच अध्याय आहे 18 आणि 19 वचन. यहूदा की किताब उसका एक ही 18-19 हम लोग पढ़ेंगे। वचन इस रीति से लिखा है, वे तुमसे कहा करते थे पिछले दिनों में ऐसे ठट्टा करने वाले होंगे जो अपनी अभक्ति की अभिलाषाओं के अनुसार चलेंगे। ये वे हैं जो फूट डालते हैं, ये शारीरिक लोग हैं जिनमें आत्मा नहीं है। प्रेज द लॉर्ड. उनके नाम की स्तुति। हालेलुया. हालेलुया। बायबलमध्ये स्पष्ट लिहिले त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही. 19वं वचन ती 18 आणि 19 मी दोन्ही वाचतो. ते तुम्हाला असं सांगत असत की शेवटल्या काळी आपल्या कुवासनाप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील, ती फूट पाडणारी देहबुद्धीची ज्यास पवित्र आत्मा नाही अशी आहेत.
आता हे वचन जे आहे कुणाविषयी लिहिले हो? अब ये वचन किसके बारे में लिखा है? अविश्वासाने की विश्वासाने? अविश्वासी या विश्वासियों के लिए? कुणाविषयी लिहिलेलं आहे? तुमच्याकडून उत्तर हवं. आपसे मैं जानना चाहता हूँ. विश्वासणाऱ्यांच्या विषयी हे लिहिले. विश्वासियों के लिए वचन लिखा गया है. अविश्वासणाऱ्यांच्या विषयी हे लिहिलेलं नाही. अविश्वासियों के लिए वचन नहीं है. शेवटच्या काळामध्ये अशी माणसं अशी विश्वासणारी येतील की ते फूट पाडणारी असतील. आखिरी समय ऐसे विश्वासी आएंगे वो लोग फूट पाड़ेंगे. जगाच्या पद्धतीप्रमाणे चालतात. वो सांसारिक रीति से जसं मी चलेंगे. सुरुवातीला सांगितलं होतं, जैसे मैं शुरुआत में ही बताया, जग मंडळीमध्ये आलंय संसार कलीसिया में आ गया आणि मंडळीने जगाला बदलण्याच्या ऐवजी और कलीसिया को संसार को बदलने के जगाने बजाय मंडळीला बदललंय. और संसार ने कलीसिया को बदल दिया है. देवानं असं सांगितलं का? लेकिन परमेश्वर ने ऐसे बताया है. देवानं असं सांगितलेलं आहे की मंडळीने जगाला बदललं पाहिजे. परमेश्वर ने ऐसे कहा कि कलीसिया को संसार को बदलना चाहिए. मंडळी जगाला बदलणारी असली पाहिजे. कलीसिया संसार को बदलने वाली होनी जगाचा चाहिए. नाही तर मंडळीचा प्रभाव असा असला पाहिजे. संसार का नहीं लेकिन कलीसिया का ऐसे प्रभाव होना चाहिए. पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये मोठा बदल पाहायला येईल. बड़े तौर पर वो बदलाव दिखना जसं चाहिए. जॉन वेस्लीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. जैसे मैंने जॉन वेस्ली का उदाहरण आपको बताया. इंग्लंडमध्ये त्यांचा प्रभाव पडला. पूरे इंग्लैंड में उनका प्रभाव था. बरेच हजारो लोक बदलले गेले. हजारों लोग बदल गए. अशा बऱ्याच देवाच्या सेवकांचं जीवन जर तुम्ही पाहिलं, ऐसे परमेश्वर के बहुत सारे दासों का अगर आप जीवन देखेंगे, त्यांच्या जीवनाविषयी खूप काही मोठ्या गोष्टी परमेश्वर त्या ठिकाणी देऊन ठेवले. उनके जीवन के बारे में परमेश्वर ने बहुत बड़ी बड़ी बातें करके रखी है. जॉन चुंग नावाचे एक देवाचे सेवक होते जे चायनामध्ये होऊन गेले. जॉन चुंग जॉन चुंग करके एक परमेश्वर के बहुत बड़े दास होते हैं. आणि त्यांना देवाच्या मिनिस्ट्रीचं जनक मानलं जातं. चीन में जो सेवकाई है उनका उन्हें जनक बताया जाता है. मोठ्या प्रमाणामध्ये सुवार्ता सांगणारे ते व्यक्ती होते. बहुत बड़े रीति से सुवार्ता सुनाने वाले ऐसे व्यक्ति ती थे. मंडळांच्या मध्ये खूप मोठं काम करण्यासाठी देवाने त्याचा उपयोग हर केला. कलीसिया में बड़े रीति से कार्य करने के लिए परमेश्वर ने बहुत अद्भुत रीति से इस्तेमाल किया. बरीच विश्वासणारे लोक कई सारे विश्वासी जगामध्ये जगामध्ये सामावलेले आहेत. आज संसार में वो समा गए. जगाचा प्रभाव त्यांच्यावरती पडला. सांसारिक प्रभाव उनके ऊपर है. जर तुमचं कल्चर बनलं असेल, अगर आपका कल्चर बन चुका जर है, आत्मिक तुम्ही एक वेगळी दुनिया बनवली अगर असेल, आपने अपनी आत्मिक दुनिया बनाई है, जर तुम्ही आत्मिक दुनियेशी जुडलेले अगर असाल, आप आत्मिक दुनिया से जुड़े हुए हैं, तर लक्षात घ्या तुमच्यामध्ये पवित्र आत्मा तो आहे आप समझे कि आपके अंदर पवित्र आत्मा आणि है तो जगावर प्रभाव और पाडतो. वो आप संसार के ऊपर प्रभाव डालेगा. ज्यांचा प्रभाव जगावर पडत नाही त्यांच्यामध्ये पवित्र आत्माच नाही असं पाहिजे. लेकिन पवित्र शास्त्र कहते हैं कि जिनका प्रभाव संसार के ऊपर नहीं पड़ता उनके अंदर पवित्र आत्मा है नहीं. तिथं लिहिले ती देहबुद्धीची आहे वहाँ पर लिखा है कि वो देह में चलते आणि हैं, जास्त पवित्र आत्माच नाहीये त्याच्यात. जिनके पास पवित्र आत्मा है ही नहीं. पण आज काय जे आत्मा आहे म्हणतात आणि जगाशी जुडले. लोग कहते हैं कि आज आत्मा है लेकिन वो संसार से जुड़े हुए हैं. पवित्र आत्मा तुम्हाला वेगळं करतो. पहिलं काम त्याचं ते असतं की तुम्हाला तो वेगळं पवित्र आत्मा पहला कार्य करते हैं कि आपको संसार से अलग कर तो दे. वेगळं करतो वो तुम्हाला. आपको अलग कर तो दे. वेगळं व्हायला सांगतो. वो अलग होने के लिए आपको बताता काही है. मोठा बदल करतो. वो बहुत अलग बदलाव लाते हैं. पवित्र आत्मा आल्यानंतर हा माणूस असा सेम राहत नाही. पवित्र आत्मा आने के बाद इंसान पहले जैसा नहीं रहता. बऱ्याच लोकांच्या विश्वासदारांच्या जीवनात या गोष्टी पाहता येत नाही. बहुत सारे विश्वासियों के जीवन में ऐसी बातें नहीं जर देखी जाती. तुमच्यामध्ये ते दिसत नसतील अगर आपके अंदर वो नहीं दिख रहा तर है आज सावध राहा. तो आज ही आप सावधान हो जाइए. कारण आत्मिक जगाचं कंट्रोल सैतानाला हातामध्ये घ्यायचं. क्योंकि आत्मिक जीवन का जो नियंत्रण है शैतान अपने हाथों में लेना चाहता है. त्याला असं वाटतं ह्या लोकांनी मला वश झालं पाहिजे. उसे ऐसे लगता है कि ये लोग मेरे अंदर आ जाए. तो फूट पाडतो. वो उनके बीच में फूट शेवटचा डालेगा. मुद्दा हा आहे आखिरी बात जो बता रहा हूँ, की जगानं सर्व प्रकारची विभागण्याची व्यवस्था करून ठेवली. संसार में सारी फूट पाड़ने की चीजों की व्यवस्था करके जगाच्या दुनियेमध्ये विभागण्याची व्यवस्था आहे. सांसारिक दुनिया में वो विभाजन की व्यवस्था है. त्यांनी कशा कशामध्ये विभागलं? कहाँ कहाँ उन्होंने फूट डाली है. जातीमध्ये विभागलं, जात में, धर्मामध्ये विभागलं धर्मों में उन्होंने वो फूट डाली है. आणि त्याच्यानंतर काळा गोरा ह्या भेदामध्ये विभागलं जो इंसान है वो काला है या गोरा है उसमें उन्होंने भेद आणि किया. त्याच्यानंतर त्यांनी विभागलं शिक्षित आणि अशिक्षित याच्यामध्ये, उन्होंने जो पढ़े लिखे और अनपढ़ उनके बीच में भेद, श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये. अमीर और गरीब के बीच में उन्होंने भेद डाल के तुम्ही रखा हे है. सगळे भेद पाहता का जगामध्ये? क्या ये सारे भेद हैं जिनको को आप देखते हैं संसार आणि में? या भेदाला मनुष्य संपून जाईल पण हे भेद संपणार नाही. ये इंसान खत्म हो जाएगा. हे देवाने बनवले हे भेद. ये क्या अहो, परमेश्वर जगाने बनवले हे सगळे जगाच्या मानवी बुद्धीतून आलेले ये भेद. सारे संसार में बने हुए इंसान की बुद्धि से आए. या जगामध्ये हे सगळे भेद आहेत संसार में ये सारे भेद हैं. आणि जग जोपर्यंत आहे तोपर्यंत हे राहणार. जब तक संसार में ये चीजें रहेंगी. पण आत्म्यामध्ये हा भेद आहे का? लेकिन आत्मा में क्या ये भेद है? अमेरिकेतल्या माणसाकडे पण देव जर समजा तो पाप करत असेल तर पापीच म्हणून पाहतो. अमेरिका में जो रहता है अगर वो पाप करे तो परमेश्वर उनको पापी के नजर समजा से एखादा देखता माणूस है. रशियात राहतो, अगर कोई रशिया में रह रहा समजा है, ऑस्ट्रेलियात राहतो, कोई ऑस्ट्रेलिया में रह समजा रहा तो भारतात है, कोई राहतो, भारत में रह रहा समजा है, तो चायनात राहतो, कोई चाइना में रह रहा है. समजा तो हे सगळी सेम माणसं जी वेगवेगळ्या प्रकार देशात राहणारी माणसं सगळेजण एक व्यभिचाराचं पातक करत आहेत. ये सारे लोग जो अलग अलग देश में रहते हैं लेकिन वो
व्यभिचार का पाप कर त्या रहे हैं, माणसाकडे पाहताना देव म्हणतो हा पापी आहे. उन इंसान की तरफ देखते हुए परमेश्वर कहते हैं ये पापी है. समजा एक दुसरा माणूस आहे, अगर कोई अलग ते इंसान है, खूप प्रार्थना करणारा वो व्यक्ती बहुत दुआ करने वाला आणि या है, सगळ्या देशांच्या मध्ये राहतात. इन सारे देशों के बीच में वो या रहता है. सगळ्या माणसांच्याकडे पाहताना इन सब इंसानों की तरफ देखते हुए देव म्हणतो हा आत्मिक माणूस. परमेश्वर कहते हैं कि ये आत्मिक इंसान है. Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो. बायबल सांगतं कि पवित्र शास्त्र सर्व कहता है, भाषा बोलणारे, हर भाषा बोलने सर्व वाले, जातीतले, हर जाति के, वेगवेगळ्या देशातले, अलग अलग देश के, वेगवेगळ्या धर्मातले, अलग अलग धर्म के सगळे लोक सारे लोग त्याच्या सिंहासनाजवळ, त्याच्या सिंहासनाजवळ उनके देवाच्या सिंहासन, परमेश्वर के सिंहासन के पास समोर असतील. हमें समोर है. हालेलुया. हालेलुया. तिथं कोणताच भेद नाही. वहाँ कोई भेद नहीं तिथं होगा, जातीचा भेद नाही. बाप जात का कोई भेद नहीं होगा. इथं पृथ्वीवरती सुद्धा भेद नाहीये. स्वर्गातच नाही, इथं नाही. संसार में भी नहीं है, स्वर्ग में तो है ही नहीं. स्वर्गात तर नाहीच नाही. स्वर्ग में बिल्कुल नहीं है. पण इथं पृथ्वीवर सुद्धा देव भेद करत नाही. लेकिन इस पृथ्वी पर भी ना परमेश्वर देव भेद नहीं धर्माचा करते. भेद करतो, क्या वो धर्म का पेश करते ना हैं? तो जातीचा भेद ना करतो, वो जाति का भेद करते हैं. आणि ना तो शिक्षणाचा आणि अशिक्षितचा भेद ना वो करतो. पढ़ा लिखा है अनपढ़ में भेद करते ना हैं. काळ्या गोऱ्याचा भेद आहे तिथे, ना वो काले गोरे में भेद ना करते हैं. कशाचा त्याजवळ भेद नाही. उनके पास किसी का भेद नहीं आत्मिक है. दुनिया ही वेगळीच दुनिया आहे. आत्मिक दुनिया एक अलग दुनिया है. त्याच्यामध्ये कसलाच भेद नाही. उसमें किसी तरह का भेद नहीं त्याच्यामध्ये है. कसलीच विभागणी उसमें केलेली किसी नाही. तरह की फूट नहीं है. एकच भेद आहे, एक ही वहाँ पर है, आत्मिक आणि पापी. आत्मिक और पापी. देवाला स्वीकारलेला अथवा अविश्वास. परमेश्वर को स्वीकारा हुआ या कोई अविश्वासी, इथं एवढाच भेद आहे, वहाँ पर एक ही भेद बाकी काही नाही. और कुछ नहीं है. हालेलुया. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस आत्मिक दुनिया बनवता ना, जब आप अपनी आत्मिक दुनिया को बनाते ज्यावेळेस हैं, आत्मिक दुनियेमध्ये येता, आप जब आत्मिक दुनिया में आते हैं, हे सगळे भेद विसरून ये जा. सारे भेदों को आप भूल जाते हैं. पण काही विश्वासाने आत आलेत कोई जो विश्वासी आ तो गए अंदर, आणि आतमध्ये येऊन सुद्धा असं म्हणतात की मी माझं माझं हे कल्चर. अंदर आने के बाद वो कहते हैं ये मेरा ऐसा कल्चर अरे है. बाबा, तुझं तुझ्या धर्माला आणि जातीचं डोक्यात घेऊन बसलेलं आहे, तर तू जगाचा आहेस रे बाबा. अगर आप जात धर्म को अभी भी इंसान अपने दिमाग में रखे तो अभी भी आप संसार के हो. अजून सुद्धा जर श्रीमंत आणि गरीब काळ्या गोऱ्याचा जर तुमच्यामध्ये भेद असेल, अगर आपके अंदर अभी अमीर गरीब काले गोरे का अभी भी भेद है, तर अजून सुद्धा जग तुमच्यामध्ये आहे. तो अभी भी संसार आपके अंदर है. तुम्हाला आत्मिक रीतीनं देवानं तुम्हाला आत्म्यानं नाही बदललेलं, जगानं तुम्हाला बदललेलं. आत्मा ने आपको नहीं बदला है, संसार ने आपको बदला है. कारण पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये एक येतो, पवित्र आत्मा जिसके अंदर होता है, त्याच्यामधून जात निघून जातो, उसके अंदर से जात निकल जाता है, धर्म निघून जातो, धर्म निकल जाता है, त्याच्यामधून काळ्या गोऱ्याचा भेद निघून उन्हें जातो, काले गोरे का वो भेद निकल जाता है, त्याच्यामधून सर्व प्रकारचे अशिक्षितचा भेद निघून उनके जातो. अंदर से सब पढ़े लिखे अनपढ़ का भेद निकल जाता है, अमीर गरीबी का भेद निकल जर जाता हे है. सगळं जात नसेल, अगर ये नहीं जा रहा है, तर पवित्र आत्म्याचं कामच नाही वहाँ झालं. पर पवित्र आत्मा कार्य हुआ ही नहीं है. अजून सुद्धा जगाच्याच कल्चरशी तो जोडला. अभी भी आप संसार के कल्चर के साथ, जगाचं कल्चर हेच तुम्हाला सांगत राहणार. संसार का कल्चर आपको यही जात बताते नहीं थी रहेगा. जात. जो जात है वो जात है, जात नाही ती जात. वो जाति नहीं है, वो जात है. आणि कधीच जात नाही तिला जात म्हणतात. और वो कभी भी नहीं जाती उसे जाति हे कहते. जग म्हणतं, लक्षात घ्या. ये संसार इस रीति से कहता आणि है मरेपर्यंत जग हे म्हणत राहणार. और मरने तक ये संसार ऐसे ही पण कहेगा. आत्मिक दुनिया असं म्हणते, आत्मिक दुनिया ऐसे कहती है, अजिबात जातीचा संबंध आहे. यहाँ पर जात का कोई संबंध नहीं है. त्याला अमेरिकेतला माणूस सेम आहे अमेरिका का भी इंसान आणि नहीं है. भारतातला अगदी सावळा माणूस हा त्यासाठी सेम आहे. भारत में जो काले इंसान है वो भी उनके मी लिए वही सुद्धा है. आत्म्याने प्रार्थना करू शकतो मैं भी आत्मा से प्रार्थना आणि कर तिथला सकता माणूस सुद्धा आत्म्याने प्रार्थना हूँ. करू इंसान शकतो. आत्मा से प्रार्थना मी कर सुद्धा सकता त्याच स्वर्गात असणार है. आहे मैं भी उसी स्वर्ग में जाऊंगा. आणि तो सुद्धा त्याच मैं भी स्वर्गात उसी असणार स्वर्ग में आहे. जाएगा. हालेलुया. 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 जो पारितोषिक त्याला मिळणार आहे, जो अवार्ड उसे मिलेगा तेच पारितोषिक मला पण वो मिळणार. मुझे भी मिलने वाला है. जर सेम काम करत असो अगर आम्ही, मैं एक ही कार्य कर रहा हूँ, हालेलुया. हालेलुया. देव कधी भेद नाही करणार. परमेश्वर कभी भेद नहीं करते. पण आत्म्यात येऊन सुद्धा, आत्मिक दुनियेत येऊन सुद्धा माझं भेद करत. आत्मिक जीवन में आत्मिक होने के बावजूद भी मैं मला तुम्हाला सांगू द्या, त्यांनी आत्मिक दुनिया मी स्वीकारलेली मैं नाही. आपको बताना चाहता हूँ कि इसने आत्मिक जीवन को स्वीकारा नहीं है. जगामध्ये भेद आहे वो संसार में भेद है. आणि जगामध्ये हे सगळं राहणार आहे संसार में ये ऐसे रहेगा. आणि हे त्याला तुम्ही बदलू नाही शकत. आप उसे बदल नहीं सकते. कदाचित तुम्ही त्याचा आपला प्रभाव त्यांच्यावरती पाडा. शायद आप अपना प्रभाव उनके ऊपर डाल माझ्या सकते हैं. संपर्कात येणाऱ्या माणसाला हे समजलं पाहिजे की मी जाती धर्मावर विश्वास नाही ठेवत. मेरे आसपास आने वाले लोगों को ये मालूम होना जरूरी है कि मैं जात धर्म पे विश्वास नहीं बरेच रखता. लोक जाणीवपूर्वक आपला आडनाव सांगून मला जात सांगण्याचा प्रयत्न करतात. कई सारे लोग अपना जो सर्वनाम होता है वो बोल के बताने की कोशिश करते हैं वो किस जात से है. पण मी त्याला सांगतो मी जात मानत नाही. मैं उन्हें बताता हूँ कि मला मैं तुझ्या जात जातीचं से काही नहीं देणं मानता. घेणं मुझे उनकी जात मला से तुझ्या कोई लेना- धर्माशी काही देणं घेणं उनके नाही. धर्म से मुझे कोई लेना देना तू नहीं माणूस है. आहेस. वो इंसान है. तुझ्या जीवनामध्ये पाप आहे आपके जीवन में पाप है आणि येशूने तुझ्यासाठी आपला प्राण और यीशु ने दिला. अपने प्राण को आपके लिए दिया है. जर तू येशूला अगर स्वीकारला, आप यीशु मसीह को त्या स्वीकारेंगे, स्वर्गात मी असणार आहे, जिस स्वर्ग में मैं त्या रहूंगा स्वर्गात तू पण असणार. उस स्वर्ग में आप भी होंगे. हालेलुया. 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 हेच तेवढं लक्षात ठेवायचं. यही आपको याद रखना पण है. आत्मिक आणि ह्या जगातल्या दुनियेमध्ये लोक त्यांना हा फरकच नाही समजलेला. लेकिन आदमी लोगों को सांसारिक और इसके बीच का भेद आणि मालूम म्हणून नहीं तुम्हाला है. भेद समजावून सांगण्यासाठी किंवा फरक समजावून सांगण्यासाठी मी आपको सांगतो. भेद जानने के लिए मैं चीज आपको बता आणि रहा हूँ. शेवटचं वचन वाचून आपण बंद करूया. आखिरी वचन हम पढ़ेंगे. दुसरं पेत्र याचा दुसरा अध्याय
दूसरा पत्रस की किताब उसका दूसरा अध्याय Praise God, hallelujah. दुसरा अध्याय 5 आणि वेळ झालेला आहे खूप आणि ते वचन वाचूया 5वा अध्याय 5वें वचन. और प्राचीन युग के संसार को भी न छोड़ा वरन भक्ति संसार पर महाजल कर भेजा पर धर्म के प्रचारक नूह समेत 8 व्यक्तियों को बचा लिया. Praise the Lord. प्रभु के नाम में स्तुति. Hallelujah. हालेलुया. या जगाचं काय होणार इस संसार का क्या होगा ये यहाँ पर लिखा है. Praise the Lord. प्रभु के नाम में स्तुति. तुम्हाला वाटतं की जग सगळं पाप करतंय मग हे जगाचं काय होणार. आप क्या सोचते हो कि संसार को सारे पाप करे तो संसार का क्या होगा. नोहाची आणि त्याच्या मुलाची एक वेगळी दुनिया होती. नूह और अपने बच्चों की एक अलग दुनिया त्याची थी. पत्नी आणि त्याच्या मुलांसमेत 8 लोकांची एक वेगळी दुनिया होती. उसकी पत्नी उसके बच्चों के साथ उसके 8 लोगों की दुनिया थी. देवानं जहाजामध्ये ठेवून त्यांना वाचवलं. परमेश्वर ने जहाज में उन्हें बचाया था. Praise the Lord. आणि संपूर्ण जगाचा नाश झाला. सारे संसार का नाश हुआ था. संपूर्ण जगाचा नाश झाला. संपूर्ण संसार का नाश हुआ. एक ही व्यक्ती त्यातला वाचला नाही. कोई एक इंसान भी उसमें नहीं बचा था. म्हणून त्या ठिकाणी लिहिलंय की संपूर्ण जगाचा परमेश्वरानं जल प्रलयाद्वारे नाश केला. इसलिए यहाँ पर लिखा गया कि जल प्रलय के द्वारा परमेश्वर ने सारे इस संसार का नाश किया. आणि जे हे आत्ताच जग आहे ते अग्नी आणि गंधकासाठी राखून ठेवलं. अभी की जो संसार है वो अग्नि और गंधक के लिए तुम्ही बचा जर है. तुमचे कल्चर नाही बनवलं अगर आपने अपना कल्चर नहीं बनाया अग्नी आणि गंधकाचे वाटेकरी आहे. अग्नि और गंधक आप उसका भाग हो जाएंगे. जग अग्नी आणि गंधकाचं वाटेकरी आहे. क्योंकि संसार उसका भाग होने वाला है. जगाची व्यवस्था संसार की व्यवस्था जगानं बनवलेलं जातीपातीचा भेद संसार ने बना हुए जात पात का भेद है. आणि जगानं बनवलेली सगळं त्याचं ज्ञान आणि बुद्धी संसार ने बना हुए अपनी ज्ञान बुद्धि हे सगळं आणि अग्नी आणि गंधकामध्ये नाश ये होणार. सारा अग्नि और गंधक में नाश होने वाला है. मोहाचा प्रभाव जगावर पडत राहिला. नोह का प्रभाव संसार के ऊपर पड़ा था. मोहा जगाचा प्रभाव मोहावर पडला. संसार का प्रभाव नोह के ऊपर नहीं था. सगळं जग पाप करत होतं. सारा संसार पाप कर रहा था. 8 लोक मात्र प्रामाणिक आहेत. लेकिन 8 लोग जो प्रामाणिक थे. कदाचित तुम्ही कमी असाल संख्येने. शायद आप किसी चीज में कम पड़े हैं. कदाचित तुम्ही कमी संख्येने कमी असाल. शायद आप संख्या में कम है. संख्यामध्ये आपण कमी आहोत या ठिकाणी. शायद हम यहाँ संख्या में कम आणि लोग हैं. सातारा शहराची 5 लाख लोकसंख्या आहे. सातारा जो शहर है उनकी गिनती है 5 लाख. पण आपण तरी एवढे नाही आपण माणसं हम लोग भी इतने जे विश्वासात आहे. इतने लोग नहीं जो विश्वास में है. पण लक्षात घ्या आपण आपला प्रभाव त्यांच्यावरती पाडू शकतो. लेकिन आप समझे कि आप अपना प्रभाव संसार के ऊपर अग्नी डाल आणि सकते हैं. गंधकासाठी निवडलेल्या लोकांना आपण वाचवू शकतो. अग्नि और गंधक के चुने लोगों को हम बचा सकते तुम्ही हैं. त्याच्यात मिसळून गेले तर कधीच त्याच्यावर प्रभाव आप उनपे समा जाएंगे तो आप नहीं कर सकते. सगळं जग लोहाला पडत असेल. सारा संसार नोह से कह रहा था. कारण 120 वर्ष लोहा प्रामाणिक आहे. 120 साल नोह उनके साथ बने एक रहे. छोटा काळ नाही लक्षात घ्या. साधारण एक छोटा समय नहीं था. 1 2 5 वर्ष झालेले लोक विश्वासणारे अगदी डळमळताना मी पाहतो. 2-5 साल विश्वास में आए लोगों को मैंने देखा है. आणि 10 वर्षापासून विश्वासणारे ते लडखडत चालतायत अजून पण. 10 साल से जो विश्वास में चल रहे वो भी अभी लड़खड़ा रहे हैं. अजून सुद्धा ते लडखडत अजून म्हणतात की आणि जग बरोबर की देव बरोबर. उन्हें अभी भी लगता है कि मैं संसार के साथ हूँ या परमेश्वर के त्याला साथ. ओरडून कानामध्ये सांगायचं मला अजून स्वतः समजलंय तुला देव बरोबर आहे ते. उन्हें अभी भी बताना मुझे पड़ता है काम में कि परमेश्वर के साथ आप हो. देवच बरोबर आहे. परमेश्वर ही आपके साथ आणि है. 120 वर्ष मोहा सांगत होता. 120 साल नोह ये बता रहा. आणि त्याच्यानंतर जल प्रलय आला. उसके बाद वो जल प्रलय आया आणि 8 लोक वाचले. और सिर्फ 8 लोग बचे थे. तुम्ही त्या संख्येमध्ये आहात का? क्या आप उन संख्याओं में असं हैं? म्हणत नाही 8 लोक वाचले. मैं ये नहीं कहता कि 8 ही लोग बचेंगे. हजारो करोडोमध्ये ती संख्या आली. हजारों करोड़ों में वो संख्या है. पण त्या करोडोमध्ये तुमचा सहभाग असला क्या पाहिजे. उन करोड़ों में आपका सहभागी होना जरूरी है. तुमचा सहभाग असला पाहिजे. आपका सहभाग होना जी जरूरी दुनिया है. तुम्ही नाही बनवली आत्मिक दुनिया. अगर आपने अपनी आत्मिक दुनिया नहीं बनाई, आत्मिक दुनियेशी तुम्ही नाही जोडले. अगर आप आत्मिक दुनिया से नहीं जुड़े हैं, अग्नी आणि गंधकाबरोबर ह्या जगाचा नाश होणार आहे. अग्नि और गंधक के साथ इस संसार का नाश होने वाला है. तुम्ही त्याच्यात सहभागी होऊ नका. आप उसमें सहभागी न तुम्ही हो. त्याचा भाग बनवू नका. आप उसका भाग ना कारण बने. जग त्यासाठी निवडलंय. संसार उसके लिए चुना है. आणि जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार. संसार में ये चीजें होती रहेंगी. तुमचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. आपका प्रभाव उनके ऊपर तुमच्या पड़ता है. संपर्कात आलेल्या माणसाला समजू दे की तुम्ही आत्मिक माणूस आहात. जो आपके साथ जुड़े उनके साथ आपको उनको समझना चाहिए कि आप आत्मिक इंसान हैं. आत्मिक जगाशी जोडण्याचा जास्त प्रयत्न करा. आत्मिक दुनिया के साथ जुड़ने का आप ज्यादा यत्न करें. मंडळीशी जास्त जोडून राहण्याचा प्रयत्न करा. कलीसिया के साथ जुड़ने का ज्यादा यत्न करें. देवाच्या लोकांशी जास्त जोडून राहण्याचा प्रयत्न परमेश्वर करा. के लोगों के साथ जुड़ने का ज्यादा यत्न त्यापासून पळू नका. करें. उससे दूर मत जाइए. जोडून राहा. उनके साथ जुड़े रहिए. आणि आत्मिक जिथं आत्मिक गोष्टी असतील त्या गोष्टीशी जोडून राहा. जहाँ पर आत्मिक बातें वहाँ पे आप जुड़े रहिए. कारण आज जो दुष्टांचा सोबती असतो तो कष्ट पावतो ते लक्षात ठेवा. दुष्कर्मियों का जो साथी देता है वो हमेशा उनके जीवन में संघर्ष होता पण है. नीतिमानांची सोबत ही आपल्याला जास्त ज्ञानी बनवते. जो नीतिमान लोग होते हैं उनकी संगति में और ज्ञानी बनते हैं. ज्ञानाची सोबत घर म्हणजे चुसून ठेवायचं असं बायबल सांगते. वचन कहते हैं धर्मियों के साथ बने रहो तो आप और ज्ञानी बन जाओगे. आणि म्हणून आपल्याला सुज्ञानाची सोबत धरायची. इसलिए हमें उनके साथ जुड़े रहना त्या चाहिए. कल्चरमध्ये राहायचं. उनके कल्चर में रहना है. वेगळं कल्चर जे देव बनवायचे तो तुमच्याद्वारे.
ऐसा कल्चर जो परमेश्वर बनाना चाहते हैं आपके द्वारा, तुमच्या कुटुंबाचं आपके परिवार का, ते विभागलेलं जे आहे ते एकत्र करायचं आहे. जो अलग अलग बटा हुआ है उसे एक करना है. आणि देवाला ते एकत्र करून त्याच्या गौरवासाठी तुमचा उपयोग परमेश्वर को करा. उसे एक करके उनकी महिमा के लिए आपको इस्तेमाल करना है. आत्मिक जगातल्या जगातून बाहेर या. इससे संसार की दुनिया से बाहर निकल आत्मिक जाइए, दुनिया बनवा. आत्मिक दुनिया बना लीजिए तुमचा प्रभाव जगावर पडू और द्या. आपका प्रभाव संसार की आणि मग ते तुमचं बायबल सांगतं की तुमची धार्मिक कामं पाहून लोक देवाची गौरव करतात. पवित्र शास्त्र कहते हैं आपके धर्म के कार्य देखकर लोग विश्वास करेंगे. हालेलुया. हालेलुया.